जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा। जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा नाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। थँक्यू। जय सगळ्यांना। जय बाबा। प्रेमपूर्वक जय बाबा। कुणाचे काही प्रश्न राहिलेत का गेल्या वेळेला? जय बाबा। जय बाबा। जय बाबा कोरे सर, विभाताई जय बाबा। सगळ्यांना जय बाबा। गेल्या वेळेला आपल्याला थोडंसं वेळ झाली म्हणून घाईने वाइंड अप करावं लागलं होतं। कुणाला काही प्रश्न राहिलेत का विचारायचे गेल्या वेळेस? नाही तर मग आपण सुरू करू वाचनाला। मागे मी जसा मेसेज टाकला होता की आपण प्रयत्न करत आहोत, गांगडे सरांनाही मी निरोप दिला होता, इतर आणखीन 2-3 जणांना निरोप दिलाय। आणि कारण हा पहिला लेख जो आहे दैविक प्रेम, यातले काही मुद्दे म्हणजे एक वेळ पण असते टू टच इट टू युअर हार्ट, आपल्या हृदयाला ते अंतःकरणाला भिडण्याची एक वेळ असते, एक उमसण्याची किंवा नवीनच एखादा मुद्दा लक्षात प्रकाशात येण्याची एक वेळ असते। तसं असेल किंवा ह्यातले काही गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत आणि मला त्या फार भावल्या, म्हणून माझा प्रयत्न होता की हा डिव्हाइन लव्ह नावाचा जो लेख आहे तो शोधण्याचा। तर सगळे हे सोर्सेस झाल्यानंतर केतकीने पण टाकलं ग्रुपमध्ये की प्रेम जय आहे दुसरं प्रकरण अध्यात्मपर लेख आणि संदेश मध्ये, त्या प्रकरणात यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत, पण ते प्रकरण आणि हा लेख वेगळा आहे। आता पुढचा जो लेख आहे ते जे अध्यात्मपर लेख आणि प्रकरण मधलं जे पुस्तकातलं जे प्रकरण आहे प्रेम नावाचं, ते वेगळ्या लेखावरून किंवा डिस्कोर्सवरून घेतलं आणि ते तसंच्या तसं आता पुढे आपण वाचणारच आहोत, ते तसंच्या तसं घेतलेलं आहेच। पण हे जे आहे डिव्हाइन लव्ह, हा लेख शोधण्याचा मी खूप प्रयत्न करत होते। अजूनही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आणि मला वाटलं नव्हतं की वडिलांना आठवेल, पण शेवटी मी फायनल रिसोर्स म्हणून मी शेवटी त्यांना फोन केला। त्याने मला पटकन सांगितलं की हा अगदी सुरुवातीच्या काळात बाबांनी दिलेला संदेश आहे आणि त्यावेळेला जे मेहर पब्लिकेशन आहे त्याच्या मार्फत बरेच सगळे छोटे छोटे असे डिस्कोर्स दिला की छाप, डिस्कोर्स दिला की छाप, असे छोटी पुस्तक, दादा म्हणतात हे पुस्तक नाही ही पुस्तिका आहे, मान्य आहे, आणि अशा प्रकारची छोटी छोटी पुस्तिका त्यावेळेला एक वेगवेगळ्या संदेशावर खूप प्रसिद्ध झालेल्या होत्या। तर ते जसं जसं व्हायचं तसं ते घ्यायचे। तर त्याने सांगितलं की त्यावेळेला अशी ती डिव्हाइन लव्ह बाबांनी डिस्कोर्स दिला त्याच्यावरची एक छोटी पुस्तिका होती आणि ते आणि इतर काही गोष्टी, आणि जे आहे ते तसंच्या तसं डिट्टो त्यांनी शब्द वापरला, एकही शब्द माझ्या मनचा एकही वाक्य मी घातलेलं नाही, जे आहे त्याचं तसंच्या तसं भाषांतर केलंय आणि ते सगळं बाळनातूंनी तपासलेलं आहे। तर मग मी शेवटी मेहर डोंगरेला फोन केला पुण्याला, कारण मला खात्री आहे पुण्याला बऱ्याच जुन्या वस्तू अजूनही छोटी छोटी पुस्तिका वगैरे मिळतात। खैर तिथेही एक्झॅक्ट ते नाही मिळालं, दुसरं कुठलं तरी पुस्तिका मेहरने रात्री उशिरापर्यंत शनिवारी तिथे चेक केलं आणि एक पुस्तक, छोटी पुस्तिका त्यांनी सांगितलंय की त्याच्यामध्ये डिव्हाइन लव्ह हा पण आहे म्हणून, आणि छोटी पुस्तिका आहे, काय आहे मला माहित नाही, पण मी त्याला सांगितलं तू कुरिअर कर म्हणून। सुरेखाताई आपल्यामध्ये असतीलच, तर त्यांनी पुढे फॉलोअप करून तसं मेहरला सांगितलं म्हणजे तो करेलच,
तर आपण त्या मिळाल्यानंतर बघूयाच. त्याच्यात डिव्हाइन लव्ह नावाची अगदी छोटी तर जुनी जी लोक आहेत, जसं लोखंडे भाऊ आहेत, कठाळे काका आहेत, नाफडे परिवार आहे, इतर अशी जी जुनी लोक आहेत, काही वर्ध्याची लोक आहेत, त्यांच्याकडे ही जुनी छोटी छोटी पुस्तिका, म्हणजे त्या आता अशा आहेत ना की हात लावलं तर पानाचे तुकडे पडतात. तर कार्यकर्त्यांसाठी संदेश म्हणून अशी छोटी पुस्तिका होती, ती नागपूरला असताना मिळाली होती, सेंटरला मी आणली होती, पण घरी गेल्यानंतर त्याचे तुकडे पडले, म्हणजे इतकं ते पुस्तक जीर्ण झालेलं आहे. पण हे जर कुणाला मिळालं तर जरूर जपून ठेवा आणि ह्याच्यामध्ये पब्लिश करत जा, कारण ते सुरुवातीच्या याच्यातलं महत्वपूर्णच आहे. खेर पान नंबर 11 आपण होतो. आणि दैवी प्रेम हाच विषय अजून पुढे चालू आहे. त्याच लेखावरनं, डिव्हाइन लव्ह वरनं हे घेतलेलं आहे, तेच आपण पुढे वाचत आहोत. स्वार्थी व निस्वार्थ, ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मागच्या वेळी आपण हे केला होता, ते आणखीन पुढे छान स्पष्ट झालेलं आहे पुढच्या लेखात, पुढच्या भागामध्ये. जो मुद्दा देशपांडे भाऊंनी उपस्थित केलेला होता की विरुद्ध प्रसारचं जे आहे ते सुद्धा एक प्रकारचं विरुद्ध प्रेमच म्हणता येईल त्याला. पण स्वार्थ हा सुमनताई आहेत का जॉईन झालेला? सुमनताई आहेत, भेदरकर आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी बोलते त्यांच्याशी. थँक्यू देशपांडे भाऊ. हा आहेत ना? हा, तर सुमनताई बघा, तुमच्या आर्वीच्या लायब्ररीत आहे म्हणतायत देशपांडे भाऊ, तर शोधून घ्याल जरा. जय हो. हा चालेल. हो हो, थँक्यू. जय बाबा. स्वार्थी व निस्वार्थी मानवी प्रेमाला शारीरिक व लोभी मानवी प्रेमासारखी दृश्य विषयांमधील वस्तूंची प्रेम करण्यासाठी आवश्यकता असतेच असे नाही. आता आणखीन ह्याचे जे पोट विभाग, तो एकदा चार्ट पुन्हा लावून देशील प्लीज केतकी? इज इट पॉसिबल फॉर यू? सांगायची विसरले मी तुला, सॉरी. हा हा, तो आपण चार्टवरनं ह्या सगळा लेख समजावून घेत आहोत की मानवी प्रेमामध्ये निस्वार्थी प्रेम, स्वार्थी प्रेम, लोभी प्रेम आणि वैषयिक प्रेम असे 4 भाग बाबांनी पाडले होते. तर बाबा काय सांगतात इथे, आणखीन खोलात जाऊन छान एक मुद्दा बाबांनी इथे मांडलेला आहे की जे लोभी आणि वैषयिक प्रेम आहे ते त्या प्रेमाची पूर्ती करण्यासाठी किंवा ते प्रेम करण्यासाठी एखाद्या स्थूल वस्तूची आवश्यकता असते. आपलं नेहमीचं उदाहरण समजा, गुलाबजांबू खायची इच्छा झाली तर तिथे जीभ, रसना, स्थूल देह आणि गुलाबजांबू या सगळ्याची गरज आहे तेव्हा ते. पण निस्वार्थी आणि स्वार्थी प्रेमाला असं स्थूल वस्तूची गरज असतेच असं नाही. स्वार्थी व निस्वार्थी प्रेमाला शारीरिक व लोभी मानवी प्रेमासारखे, आणि लोभी प्रेम, मानवी प्रेम जे शारीरिक प्रेम आहे त्याच्यासाठी दृश्य वस्तू पाहिजे, स्थूल वस्तू पाहिजे. असं दृश्य विषयामध्ये दिसणारे, डोळ्याला दिसणारी अशी प्रेम करण्यासाठी त्या वस्तूची आवश्यकता असे नाही. म्हणजे कसं, हे भावनिक आहे, मानसिक आहे, निस्वार्थी आणि स्वार्थी प्रेम. जय बाबा. ओके, थँक्यू केतकी. जय बाबा. स्वार्थी व निस्वार्थी मानवी प्रेमाचा मनाशी संबंध असतो. एक मिनिट, मला 2 मिनिट, मी जरा पिनअप करते. हा, थोडंसं त्याला झूम करता येईल तुला तर बघा प्लीज. स्वार्थी व निस्वार्थी मानवी प्रेमाचा मनाशी संबंध असतो व म्हणूनच प्रेम करण्याची वस्तू स्थूल म्हणजे जड वस्तू असली काय किंवा मानसिक असली काय त्यामुळे फारसा फरक पडत नाही. आता इथे कुणाला प्रश्न असेल तर लगेच विचारा, किंवा एक उदाहरण म्हणून सांगू का? निस्वार्थी प्रेम. उदाहरण, समजा कोणी फार कुठल्या दुःखात आहे, त्याचं तुम्ही सांत्वन केलं, त्याला आधार दिला, त्याला समजावून सांगितलं, जरा काउन्सिलिंग म्हणतात, किंवा कुणाचं तुम्ही मार्गदर्शन केलं, कुणाला काही सल्ला दिला, कुणाची काही मदत केली, तर हे स्थूल नाही झालं, हे निस्वार्थी प्रेम असं मला वाटतं. कदाचित गांगडे सर, देशपांडे भाऊ, कठाळे काका आणखीन याची काही उदाहरणं चांगली देऊ शकतील.
तर बाबा इथे सांगतात की स्वार्थी आणि निस्वार्थी प्रेमाचा संबंध मनाशी आहे. तिथं स्थूल विषयाची गरज नाही त्याला. आपण पित्याचे पुत्राबद्दलच्या प्रेमाविषयी विचार करू. पुढे बाबा सांगतात, वडील स्वतःचे मुलावर प्रेम करतात, परंतु वडिलांचे ते प्रेम मुलाला मारणे किंवा खाणे या विषयांच्या हलक्या इच्छेविरहित असते. परंतु कल्पना करा की मुलगा मोठा झाल्यावर काम करून पैसे मिळून आपल्याला म्हातारपणी आधार होईल अशा उद्देशाने पिता प्रेम करत असेल आणि मुलगा मोठा झाला व आळशी, चैनी व पित्याला त्रासदायक ठरला तर वडील अशा मुलाला बहुतेक करून घराबाहेर घालून देतील. पूर्वीचे जास्त करून दिवस आठवले तर अशाच पद्धतीचं असायचं. वडील मुलावर प्रेम करतात ही गोष्ट खरी. आता हे इन जनरल बाबांनी सांगितलंय बरं, पण हे याला अपवादही असणार आहे. पण हे त्यांचे प्रेम स्वार्थी असते. मुलामुळे होणाऱ्या लाभावर, म्हणजे माझ्या वंशाचा तो दिवा आहे, माझ्या वंशाचं तो नाव चालवेल, म्हातारपणाची काठी आहे, आम्हाला म्हातारपणी आधार होईल वगैरे वगैरे समजुती त्या पिढ्याने पुढे आलेल्या आहेत. आता थोडं समाज मन बदलतंय. हा बदल कुणी घडून आणला? बाबांनी घडून आणला. मुलामुळे होणाऱ्या लाभावर पित्याचे जितके प्रेम असते तितके त्या मुलावर नसते. आता मातेचे तिच्या मुलाबद्दल असलेल्या प्रेमाविषयीचे उदाहरण घेऊया. मुलगा मातेच्या आशा आकांक्षा पुऱ्या करू शकला नाही व तिच्या नावास त्याने काळीमा लावला, असे काही जरी घडले तरी मातेच्या मुलाबद्दल असलेल्या प्रेमात सामान्यतः तिळ मात्र फरक पडत नाही. म्हणजे त्याने त्रास देऊ, तिला बघू नाही बघू, तिचं काही सेवा करू नाही करू, त्या आईचं त्या मुलावर अत्यंत प्रेम असतं. त्याचे कारण, आणि त्याला काही कारणच नसतं त्या प्रेमाला, म्हणून ते निस्वार्थी प्रेम आहे. की तिथे एक ती आपोआप नैसर्गिक ओढ असते. माझ्यासारख्या दगडाने किती जरी म्हटलं की माझं कुणावर प्रेम नाही, माझं कुणावर प्रेम नाही, तरी पण ते असतं. ते आपल्याला, आपण मान्य करो अमान्य करो, उमगलेलं असो नसो, तर ते नैसर्गिक असतं. तो एक खिचाव असतो. याचे कारण मातेचे खरोखरीच मुलावर प्रेम असते. असं नाही की पित्याचं नसतं, आजकाल पित्याचंही असतं. संबंधित आशा आकांक्षावर नसते. मुलावर जे आईचं प्रेम असतं ते त्या मुलावर असतं. त्याच्याविषयीच्या ज्या आशा आकांक्षात असतात त्याच्यावर नसतं. हे निस्वार्थी प्रेम आहे. हे निस्वार्थी जरी असलं तरी ते संकुचित आहे, कारण ते आपल्या मुलापुरतंच मर्यादित आहे. आपला हा मुलगा, त्याच्यावरती आपलं प्रेम, अशी तिथे धारणा असते. हे निस्वार्थी प्रेम आहे, पण ते सर्वोच्च प्रेम नाही. सर्वोच्च का नाही? कारण इतरांच्याही मुलावर आपण तितकंच प्रेम करतो का? म्हणजे आमच्या खेड्यामध्ये तिकडे एक म्हण होते, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. साधारणतः जितकं इतर लहान मुलांबद्दल तसेच सगळ्यांना प्रेम असतं. पण मोठा झालेला मुलगा बघूया, ते मूल, त्याची मुलं झाली तरी आपल्याला ते मूलच वाटून आपल्याला प्रिय असतं. पण इतक्या वयाची दुसऱ्यांची मुलं आपल्याला तितकी प्रिय असतात का? आपण किती बेटा करून बोललो त्यांच्याशी तरी. तेही तफावत आहे. म्हणजे ते कसं असतं? संकुचित असतं. म्हणून ते सर्वोच्च नाहीये, ते मर्यादित आहे, आपल्या मुलापुरतं आहे. म्हणजे तिथे आपला, म्हणजे हा स्वार्थ आलाच. हेतू जरी स्वार्थी नसला तरी मर्यादितता आली, तिथे मर्यादा आली, म्हणून ते सर्वोच्च नाही. जिथे मर्यादा ते सर्वोच्च असू शकत नाही. कारण माता ही फक्त स्वतःच्या मुलावर प्रेम करते. तिच्या या प्रेमात स्वत्व आहे, स्वतः. आणि अति उच्च मानवी प्रेमात कोणत्याही तऱ्हेच्या आशा, हेतू, इच्छा किंवा अपेक्षा नसतात. जिथे अपेक्षा आहे, जिथे इच्छा आहे, आकांक्षा आहे, आशा आहे, ते प्रेम नव्हे, तो बाजार झाला. त्याला प्रेम म्हणताच येणार नाही. उच्च प्रेम, प्रतीचं प्रेम ते होऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते प्रेम पूर्णत्वाने निस्वार्थ
व निर्हेतुक असते. अशा तऱ्हेचे उच्च दर्जाचे प्रेम ज्याचे मन अध्यात्म प्रवण आहे अशा व्यक्तीत आढळते. ज्यांचं मन, त्याला म्हणतात ना, ओ ही हॅज अ व्हेरी नोबल हार्ट. आपण म्हणतो अरे फार विशाल हृदय आहे त्याचं, फार उदार मन आहे. आणि जाणवतं बऱ्याच व्यक्तींना, ते भेटल्यानंतर कळतं ते. तर ज्यांचं असे आध्यात्मिक मन आहे, अध्यात्म प्रवण आहे, ज्यांचा तसा तो बेस आहे, त्यांच्यामध्ये असं निर्हेतुक निस्वार्थ प्रेम आढळतं. आपल्याला याचं उदाहरण, मी चपखल हे उदाहरण असेल असं नाही, पण एक अंदाज येण्यासाठी सांगते. दुसरी तुम्हाला उदाहरणं आठवली तर पटापट चॅटमध्ये मोस्ट वेलकम टाका, जरूर टाका. की समजा गाडगे महाराज आहे, बाबा आमटे आहे, त्यांनी जे काही केलं, त्यांच्याकडनं, त्या कुष्ठरोग्यांकडनं त्यांना काही आशा होती, अपेक्षा होती किंवा गव्हर्नमेंटकडनं होती का? अजिबात नव्हती. हे जे आहे ते उच्च प्रकारचं निस्वार्थ प्रेम. एवढे मात्र पक्के लक्षात ठेवले पाहिजे. पुढे बाबा सांगतात, इथे पॅराग्राफ बदलला, एवढे मात्र पक्के लक्षात ठेवले पाहिजे की अतिउच्च मानवी प्रेम म्हणजे काही सर्वोच्च प्रेम नव्हे. पुन्हा त्याच्यातही अतिउच्च मानवी प्रेम सुद्धा सर्वोच्च प्रेम नाही. दैवी प्रेमाची पहिली स्थिती ही सर्वव्यापी प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. म्हणजे सर्वव्यापी प्रेमाचं जेव्हा सर्वोच्च अवस्था असेल, ती दैवी प्रेमाची फर्स्ट स्टेप आहे, पहिली पायरी आहे. म्हणजे दैवी प्रेम केवढं अगाध असेल, जे बाबांमध्ये सतत प्रसरण पावत होतं, जाणवत होतं. आजही तुम्ही फोटो बघा, बाबांचं लिटरेचर वाचा, गाणी ऐका, त्यांच्याबद्दलचं काही हे करा, ते जे अंतःकरणातून काय करू नये काय नको असं जे अगदी हे होतं, जे उफाळतं, काय ते दैवी प्रेम बाबा. म्हणून जे सर्वोच्च प्रेमाची सर्वोच्च अवस्था म्हणजे दैवी प्रेमाची पहिली पायरी आहे. म्हणजे केवढं अगाध, विशाल, अनंत असं हे दैवी प्रेम आहे. मी हे रिपीट करते. एवढे मात्र पक्के लक्षात ठेवले पाहिजे की अतिउच्च मानवी प्रेमाची प्रेम म्हणजे काही सर्वोच्च प्रेम नव्हे. दैवी प्रेमाची पहिली स्थिती ही सर्वव्यापी प्रेमाची सर्वोच्च अवस्था होय. म्हणजे सर्वव्यापी प्रेमाची सर्वोच्च अवस्था, दुसऱ्या शब्दात हे दैवी प्रेमाची पहिली स्थिती आहे. ज्याला दैवी प्रेम मिळते त्याला ईश्वर मिळतो. दैवी प्रेम हे स्वतःच एक प्रचंड महासागर आहे. दैवी प्रेम जीवात्म्यास परमात्मा होण्यास समर्थ करते. म्हणजे केवढी ताकद आहे त्या दैवी प्रेमात की जीवात्म्याला परमात्मा ते बनवतं. दैवी प्रेम हे इथे वर्णातीत झालंय, वर्णनातीत पाहिजे. दैवी प्रेम हे वर्णनातीत असून ते तर्कशक्ती आणि बुद्धीच्या पलीकडचं आहे. आपण दैवी प्रेमाबद्दल कितीही बोललो, जसं की आदी काकांनी पहिल्याच पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की प्रेम हे समजण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं गोष्ट नाही आहे. तर आपण कितीही बोललो त्याच्याबद्दल तरी हे जे दैवी प्रेम आहे ते वर्णन त्याचं आपण करू शकत नाही. ते तर्काने समजता येत नाही, बुद्धीने समजावून घेता येत नाही. हे सगळ्याच्या ते तर्क, बुद्धी ह्याच्या पलीकडचं असं दैवी प्रेम आहे. म्हणूनच ते सृष्ट वस्तूंच्या पलीकडील आहे. सृष्ट म्हणजे सृष्टीतील वस्तू. असं ते प्रचंड दैवी प्रेम अगाध असल्यामुळे ते सृष्टीतील ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या पलीकडचं आहे. प्रेमाच्या इतर अवस्थांप्रमाणे प्रेमाची ही सर्वोच्च अवस्था कोणालाही स्वतःमध्ये सामर्थ्याने निर्माण करता येत नाही. इतर अवस्था ज्या आहेत प्रेम कधी जबरदस्तीने, धाकधपटशाने असं उत्पन्नच करता येत नाही. ते कुणाच्याही बद्दल असो. तर दैवी प्रेम सुद्धा जबरदस्तीने कुणालाही, हे अशा प्रकारचं सर्वोच्च प्रेम कुणालाही स्वतःहून ते निर्माण करता येत नाही. दैवी प्रेम हे दिले जाते, निर्माण केले जात नाही. इट इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड. परमेश्वराकडनं ती देणगी आहे, सद्गुरूकडनं, अवताराकडनं ती देणगी आहे. ज्याला ती मिळाली तो भाग्यवान. ते निर्माण नाही करतायत. जबरदस्तीने माझ्यात प्रेम नाही, माझ्यात प्रेम नाही म्हणून प्रेम निर्माण करता येत नाही. ती देणगी त्याच्याकडनंच मिळायला पाहिजे. दैवी प्रेम हे सद्गुरू अवस्थेमध्ये असणाऱ्या ईश्वराकडून जीवात्म्यास मिळालेली देणगी होय. सद्गुरू अवस्थेत असलेला ईश्वर म्हणजे ईश्वराकडून, सद्गुरूकडून, अवताराकडून साध्या जीवाला
म्हणजे जीवात्म्याला मिळालेली ही देणगी आहे. असं प्रेम कुत्रा मांजरातही असू शकेल, ती देणगी त्यांनाही मिळालेली असेल, आणि आपण अशी उदाहरणं बरीच बघतो सुद्धा. तर इट इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड टू मॅन. लव्ह इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड टू मॅन. ही देणगी आहे, गिफ्ट आहे. तर आपल्याला काही मागायचंच असेल, असं बाबांनी मागच्या एका ह्याच्यात सांगितलं, तर तुम्हाला काही मागायचंच असेल, कसली इच्छा करायची असेल, कशी काळजी करायची असेल, तर सतत माझं स्मरण कसं करता येईल याची काळजी करा. तसं बाबांना जर काही मागायचंच असेल तर असं दैवी प्रेम त्यांनी आपल्याला द्यावं ह्याची मागणी आपण करू शकतो. हे माझं पर्सनल हे आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, दैवी प्रेमाशिवाय आध्यात्मिक मार्गातील व्यक्तीची प्रगती स्थिर आणि निश्चित असत नाही. स्थिर आणि निश्चित, कॉन्स्टंट. दैवी प्रेम लाभलं तर अध्यात्मातली प्रगती स्थिर राहील, निश्चित असेल. का? कारण दैवी प्रेम लाभलं की तिथे स्वत्व जाईल, वासना आकांक्षा संपतील, अहम जाईल, आणि हे सगळं जसं घटेल, कमी होईल, तसं तसं तुमची अध्यात्मातली प्रगती चांगल्या पद्धतीची होईल. दैवी प्रेम हाच धर्माचा खरा पैलू असून तेच अध्यात्म मार्गातील भाव विकसित करणारे मूलतत्व आहे. अध्यात्म मार्गात जे प्रेमभाव पाहिजे ते वाढीला लागण्याचं मूळ तत्व काय आहे तर दैवी प्रेम आहे. आणि दैवी प्रेम हाच खरा धर्माचा पैलू आहे. पण आजकाल जो आपण धर्माचा बाजार बघतो, त्या बाजारात प्रेम हा शब्द तर त्यांना माहीत आहे की नाही इथपासून प्रश्न उद्भवेल. किंवा मग जसं त्या दिवशी देशपांडे भाऊंनी सांगितलं तसं विरुद्ध प्रकारचं प्रेम त्याला म्हणता येईल, जे अत्यंत नीच पातळीचं आहे. पण खरं म्हणजे प्रेम हा धर्माचा खरा पैलू आहे, पण आजकाल तो कोणी समजून घेत नाही, दुर्भाग्यवश. जोपर्यंत दैवी प्रेम जागृत होत नाही तोपर्यंत कोणासही परमानंद अनुभवता येत नाही. परम आनंदाची स्थिती आहे ती दैवी प्रेमातच आहे. आणि अध्यात्म मार्गातील निरनिराळ्या भूमिकांशी संबंधित अशी ज्ञप्ती व दृश्य कधीच पाहण्यास मिळणे शक्य नाही. अध्यात्म मार्गात जे काही आपल्याला अनुभव येतात, दृश्य दिसतात, ज्ञान होतं, ज्ञप्ती, ते सगळं पाहायला दैवी प्रेमाशिवाय मिळणार नाही. दैवी प्रेमाला कोणत्याही कायद्याचे बंधन नाही. संप्रदाय आणि कर्मकांड तसंच नियम आणि बंधन याच्या पलीकडचं ते आहे. दैवी प्रेम कसं आहे, त्याला कुठलं नियम नाही, कुठला कायदा लागू नाही, कुठलं कर्मकांड करायची गरज नाही, कुठलं नियम नाही, बंधन नाही, काही नाही. त्या सगळ्याच्या पलीकडचं दैवी प्रेम आहे. आणि म्हणून इथे परत एकदा मला ती मागच्या वेळेसची गोष्ट सांगायला आवडेल. मी मागेच सांगितलेले, तुम्हाला आठवत असेल की तुझी जी भक्ती आहे, आणि तो गृहस्थ रोज ऑफिसमध्ये जातो, रोज घरी तो पूजा करतो, पण त्याला वेळ मिळत नाही, आणि मग तो ऑफिसमध्ये जातो. असू द्यावा, मला वाटतं चार्ट अजून प्रकरण संपलं की मी सांगते. ऑफिसमध्ये लवकर जातो आणि मग तो ज्याला भावपूजा, मानसपूजा म्हणतात, अशा पद्धतीने त्याची ती कृष्णाची मानसपूजा तो करतो. त्याला धुणं, धूप, दीप, चंदन लावणं, आरती, फुलं आणि नैवेद्य दाखवणं आणि सगळं केल्यावर मग तो त्याच्या कामाला लागतो. तर असा तो गृहस्थ रोज लवकर ऑफिसला जातो, म्हणून मग लोक त्याच्याबद्दल शंका घ्यायला लागतात की हा इतक्या लवकर ऑफिसात येऊन रोज काय करतो. 1 तास, अर्धा पाऊण तास तो लवकर जायचा. तसं ते आता आपले जय बाबा ओ हो 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 थँक्यू केतकी, थँक्यू मेहरा, वेलकम. मोठं काम दोघी सांभाळताय तुम्ही. तर तो गृहस्थ मग शेवटी त्याचा बॉस एक दिवस येतो आणि तो चोरून बघतो की हा गृहस्थ काय करतो. तर हा डोळे मिटून शांत टेबलवर बसलेला आहे, आणि कारण त्याची मानसपूजा चाललेली असते. तिथं काय धूप दीप वगैरे काही नसतं. मानसपूजा म्हणजे मानसिक कल्पनेने तो अशी सगळी पूजा करत असतो. आणि त्याचा बॉस येतो आणि एकदम ओरडतो आणि त्याला म्हणतो काय, मला वाटतं समजा आपण थोडा त्यांचं नाव मिस्टर देशपांडे ठेवूया, प्लीज डोंट माइंड देशपांडे भाऊ, पण असंच काही नाव असतं, कुलकर्णी देशपांडे. देशपांडे तुम्ही काय करताय. आणि असं त्यांच्या मोठ्या आवाजामुळे तो एकदम डिस्टर्ब होतो, आणि डिस्टर्ब झाल्याबरोबर त्याच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू यायला लागतात. म्हणजे साहेब तुम्ही हे काय केलं, माझा देव आज उपाशी केला, म्हणून ते रडायला लागतात. म्हणे काय झालं. तर म्हणे काय, मी आता देवाला भरवत होतो, नैवेद्य देत होतो, आणि तुम्ही आलात आणि देव निघून गेला.
म्हणजे काय हे वेड्यासारखं तुम्ही बोलतात, आणि मग ते असं हात पुढे करतो असा, तर त्यांच्या हाताला सगळी शीतं लागलेली असतात. दही भाताचा हाताचा जसा हात असेल, आणि ते बघितल्यावर त्याच्या ते बॉस पण अवाक होतो. सांगायचा मुद्दा काय की तिथे ताट पाहिजे, दही भात पाहिजे, किंवा हे कसं शक्य आहे, हे सगळं जे आहे दिवा खरा पाहिजे किंवा फुलं खरी पाहिजे, ते जे दैवी प्रेम एखाद्याला लाभलं असेल तर ते ह्या सगळ्या नियमांच्या पलीकडचं आहे. त्याला कुठले कर्मकांड, नियम, बंधनं नाहीत. त्याला काहीही मर्यादित करू शकत नाही. तसंच कोणतीही बंधने त्यावर लादली जाऊ शकत नाहीत. दुसरं काही त्याच्यावर बंधन जबरदस्तीने टाकलं जाऊ शकत नाही. तो अग्नी आहे, तो स्वतःच अनंत अग्नी आहे, आणि जे अग्नी परीक्षेत उतरतात ते शुद्ध होतात. प्रेम म्हणजे अग्नी आहे ना, असं बऱ्याच गझलमध्ये अशा पद्धतीचं त्याचं वर्णन आहे की प्रेम म्हणजे स्वतःला मिटवून टाकायचं. स्वतःला मिटवून टाकायचं असेल तर तुम्ही यात उडे घ्या, नाही तर घेऊ नका. तर इथे त्यांना सांगितलंय की तो अग्नी आहे, तिथे जळून खाक. काय जळून खाक करतो? तुमचं स्वत्व, तुमचा अभिमान, तुमचा इगो, तुमच्या वासना, इच्छा, हे सगळं तो जाळून टाकतो. तो स्वतःच अनंत अग्नी आहे. आणि जे अग्नी परीक्षेत उतरतात, इतकं सगळं सोसायची जेव्हा तयारी असेल, त्यांनीच त्या प्रेमाची आस करावी. ते शुद्ध होतात. प्रियतमाशी एकरूप होण्याच्या तीव्र इच्छेमुळे अनुभवास येणाऱ्या विरहाच्या असह्य वेदना लवकरच किंवा कालांतराने एकदम प्रदीप्त होतात. आणि त्यामुळे दैवी प्रेमिकांचे चांगले तसेच वाईट असे सर्व संस्कार नाहीसे होतात. जेव्हा हे प्रेम खूप वाढतं, आपण बघितलेलं आहे सध्या नथिंग अँड एव्हरीथिंग, त्यातलाही काही भाग ह्याच्यात कुठे कुठे काही गोष्टी आलेल्या आहेत. बाबा सुद्धा डिस्कोर्स देताना बऱ्याचदा त्या गोष्टी त्यांच्या रिपीट होत होत्या, अँड दॅट्स फॉर गुड ओनली. तर हातला बराचसा भाग आपण त्या प्रेमाच्या अवस्था ह्याच्यामध्ये बघितलं की प्रेम कसं असतं, त्याची सर्वोच्च पातळी काय आहे. तर तिथे त्याला प्रेम आणि प्रियतमाशी मिलन एवढीच त्याची इच्छा असते, दुसरं काही त्याला नको असतं. पुढे ते प्रेम इतकं वाढतं आणि त्या विरहात तो इतका तळमळतो की तो म्हणतो की मी प्रियतमा, तुझी जी इच्छा असेल ते, मला त्या मिलनाची सुद्धा तो अपेक्षा ठेवत नाही. आणि पुढे ते आणखी, आणि तिथे त्याचा आज्ञाधारकता सुरू होते. ही दुसरी स्टेप. पुढे ते इतकं वाढत जातं की त्याचं संपूर्ण स्वतःला तो त्याच्यामध्ये विलीन करून देतो ईश्वरामध्ये. त्याचं स्वतःचं असं काहीच उरत नाही. ईश्वर प्रियतम म्हणजेच सर्व काही, त्याची इच्छा म्हणजेच सर्व काही. ह्याला म्हणतात संपूर्ण सरेंडर, समर्पण, पूर्ण समर्पण. ही सगळ्यात सर्वोच्च अवस्था आहे, ती तिसऱ्यांदा येते. आणि जेव्हा संपूर्ण समर्पण होतं, मग तिथे मिलनाची सुद्धा आस राहत नाही, किंवा मी प्रेम करतो ही भावनाही राहत नाही, काहीही मागत नाही तो. जसं सांगतात की प्रेमामध्ये देणं असतं आणि भक्तीमध्ये मागणं असतं. तर इथे तो काहीही मागत नाही, ते संपूर्ण समर्पण करतो, तेव्हा त्याला ईश्वराशी मिलन होतं त्याचं. तर इथे ते सांगितलं की, आणि इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की जितकं ते दैवी प्रेम वाढत जाईल, त्याच्या अग्नीत आणि त्याच्या विरहाच्या जेवढ्या वेदनांमध्ये तुम्ही तळमळत राहाल, तेवढे त्या प्रदीप्त दैवी प्रेमाच्या प्रदीप्त पेटलेल्या अग्नीमध्ये तुमचे चांगले आणि वाईट सगळे संस्कार नष्ट होतात, जळायला लागतात, कमी व्हायला लागतात, नष्ट होतात, जळतात. दैवी प्रेमिकांचे चांगले तसेच वाईट असे सर्व संस्कार नाहीसे होतात. अदरवाईज संस्कार नष्ट करणं आपल्या हातात नाहीये. याचे कारण ईश्वरदत्त कृपेमुळे किंवा सद्गुरूने दिलेल्या दैवी प्रेमाच्या देणगीमुळे निर्माण झालेली तीव्र तळमळ हेच आहे. खऱ्या दैवी प्रेमिकाला जगातील दागिने मोहू शकत नाही. जगातल्या दागिन्यांनी त्याच्या मनाला काही मोह पडत नाही. त्याच्यासाठी खरा दागिना त्याचा प्रियतम, खरा दागिना त्याचं ईश्वरी दैवी प्रेम. कल्पना करा, इथे एक उदाहरण छान दिले. कल्पना करा की सहारा वाळवंटात एक मनुष्य सापडला आहे. कडक उन्हाळ्यातील भर दुपारी सूर्य प्रखरतेने तळपत आहे. तहानेमुळे कोरडे पडलेले ओठ ओलसर करून तहान भागवण्यासाठी तो अत्यंत व्याकुळ झाला आहे. पाण्याच्या अभावी ज्या क्षणी त्याचा मृत्यू होणार असतो, अशा वेळी त्याला पाण्याच्या केवळ एका थेंबाबद्दल जी ओढ लागते, तिच्या तीव्रतेची यथार्थतेने तुम्ही कल्पना करू शकला तर दैवी प्रेमिकातील
ईश्वराशी ऐक्य पावण्याच्या तीव्र तळमळीची काहीशी पुसटशी कल्पना तुम्ही कराल. इथे एक त्यांनी उदाहरण दिलं की सारा वाळवंटामध्ये समजा कोणी आहे आणि तो त्याला तहानेने अगदी व्याकुळ आहे, त्याच्यासाठी पाणी म्हणजे सर्वस्व आहे. हिरे जवाहर मोती कशानेही त्याची तहान भागत नाही, तिथे पाणीच पाहिजे. तेव्हा पाण्याच्या एका थेंबासाठी तो किती व्याकुळ होतो, तळमळतो, त्याची कल्पना करा. अशा प्रकारची किंवा ह्यापेक्षाही कैक पटीने अधिक अशी तळमळ प्रियतमाला भेटण्यासाठी प्रेमिकाची असते, दैवी प्रेमासाठी. अशी जी आणि तो जो एक थेंब पाण्याचा मिळाला नाही तर कुठल्याही क्षणी त्याचा मृत्यू होईल. म्हणजे किती ती तळमळ पाण्याबद्दलची असेल, आस असेल, ह्याची कल्पना आपण करू शकतो. ती जी ओढ लागते, ती जी तीव्रता आहे, ती आता योग्य प्रकारे तुम्हाला समजल्यानंतर, तुम्ही त्याची कल्पना केल्यानंतर ईश्वराशी ऐक्य पावण्याची जी दैवी प्रेमिकाची तळमळ आहे, त्या तीव्र तळमळीची थोडीशी अंधुकशी कल्पना, पुसटशी कल्पना तुम्हाला येईल असं बाबा सांगतात. म्हणजे त्याच्या कैक पटीने ती जास्त असते. ही अगदी सगळ्यांनी खरं विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आपण ज्याला प्रेम म्हणतो, आपण म्हणतो जे प्रेम आहे आपलं प्रेम कसं आहे? आधी पोटोबा मग विठोबा, सगळं सांभाळून सगळं नीट करून फावल्या वेळात उरल्या वेळात जमलं तर केलं तर, हो की नाही? खरंच आहे की नाही? सर्वस्वाने आपण प्रेम करतो का? आपण विचारण्यासारखी गोष्ट आहे आणि हेच ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. भले जबरदस्ती प्रेम करता येत नाही, पण खरंच ती तळमळ आहे का आपल्यात? किती इझिली आपण करतोय. मेहराबादला जाणं असू दे, ते प्रार्थना असू दे, लेक्चर अटेंड करून असू दे, फावल्या वेळात मिळाल्या वेळात जमलं तर केलं तर, कधी केलं कधी सोडून दिलं, साध्या साध्या गोष्टीतून ती तयारी असते. त्या स्टेप्स असतात, त्या पायऱ्या चुकवायच्या नाही. त्या पायऱ्या चढलं तर पुढे कधीतरी त्याच्याकडनं कृपाशीर्वाद होईल आणि ते प्रेम आपल्याला, जी प्रेमाची देणगी मिळू शकेल. त्या पायऱ्यात चढायला आपण एवढी टंगळ मंगळ करतो. अगदी खरंय की नाही? अगदी सुखात आरामात जमेल तसं असं चाललेलं असतं. ती त्या ह्याने हैराण तळमळीने व्याकुळ झालेला जीव जर एखादा जरी तुम्ही बघितला तर मी काय म्हणते ते लक्षात येईल की आपण फार आरामात इझिली घेतोय. एनिवे, म्हणून काय मागायचं असेल तर त्या परमेश्वराची कृपा मागायची. त्याची कृपा मागितली म्हणजे त्याचं प्रेम मिळेल आणि प्रेम मिळालं तर सर्वस्व मिळेल. पण ती सहन करणंही तेवढं सोपं नाहीये. त्याची गोष्ट आठवत असेल तुम्हाला. तीव्र तळमळीची काहीशी पुसटशी कल्पना तुम्ही करू शकाल. सीमित अहमच्या नाशामुळे आत्मानुभूती होते व ते कार्य केवळ दैवी प्रेमच करू शकते व त्यामुळे प्रेमिकांचे वैयक्तिक अस्तित्व विश्वात्मक अस्तित्वात विराम पावते. जो अहम आहे, अहंकार, कोणता अहंकार? मर्यादित अहंकार, खोटा अहंकार. तो खोटा अहंकाराचा नाश व्हायलाच. अहंकाराचे पण प्रकार आपण मागच्या वेळेस बघितले. रिअल इगो, फॉल्स इगो, किंवा जो पृथकत्वाचा अहंकार आहे, वेगळेपणाचा, तो वेगळा, त्याचं मूलोच्छेद होतो, त्याचं रूपांतर विश्वात्मक अहंकारात होतं. पण जो खोटा अहंकार आहे तो जायलाच पाहिजे. जो खोटा अहंकार आहे त्याचा नाश झाला तर आत्मसाक्षात्कार होतो आणि ते कार्य, खोट्या अहंकाराचा नाश करण्याचं कार्य, म्हणजे हे केवढं मोठं कार्य आहे की जो अहंकाराचा फणा जो आहे तो इतका जहरीला आहे, एवढा तीव्र आहे की त्या खोट्या अहंकारातून सुटणं फार कठीण कार्य आहे. पण हे कठीण कार्य दैवी प्रेमामुळेच होऊ शकतं. खोटा अहंकार नष्ट करायचं काम दैवी प्रेम करू शकतं. आणि मग ते त्याने तसं केलं की वैयक्तिक अस्तित्व, जे वैयक्तिक अस्तित्व आहे, खोट्या अहंकारामुळे जे वाटतं की मी, हे शरीर म्हणजे मी, म्हणजे हे व्यष्टिमन आणि व्यक्तिगत अस्तित्व, हे खोटं अस्तित्व, हे जे विश्वात्मक अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये लय होतं, विराम पावतं.
आणि हे आपण बघितलंय की जे एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये मागच्याच लेक्चरला बघितलं की जे विश्वात्मक शरीर आहे त्या विश्वात्मक शरीरात आपली सगळी स्थूल शरीरं सामावलेली आहेत. विश्वात्मक सटल वर्ड सूक्ष्म जगतामध्ये सूक्ष्म शरीरामध्ये आपली सगळी सूक्ष्म शरीरं आणि विश्वात्मक मनोदेहामध्ये आपले सगळे मनोदेह सामावलेले आहेत. पण ते सामावलेले असले तरी त्यात ते लय व्हायची प्रक्रिया ह्या दैवी प्रेमामुळे होऊ शकते. अखेरचा फणा साधून म्हणजे 6वी स्थिती बका स्थिती अनुभवास येते म्हणजे गॉड रिअलायझेशनचे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आता येऊया आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृती बघाल हा तुम्ही सगळेजण आहे स्क्रीनवर. त्यासाठीच मी सांगितली केतकीला ती राहू द्यायला. अरे राहू दे स्क्रीन होता शेअर होता केतकी आता काढलास तू. राहू दे स्क्रीन शेअर. हॅलो हा स्क्रीन शेअर राहू दे म्हटलं काय केतकी. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दैवी प्रेमाच्या देखील आधी व अंत्य अशा 2 उपशाखा आहेत. बघा आपण ह्या आकृतीत सुरुवात केली होती खालपासनं. खालचं म्हणजे नैसर्गिक हा मोठा एक गोल आहे आणि त्याच्या भोवताली संपूर्ण हा गोल आतमध्ये बाहेरमध्ये कशाने व्यापलाय तर सर्वव्यापी प्रेम सर्वव्यापी संपूर्ण प्रेमाने हे व्यापलेलं आहे दुसरं काही नाही आहे. मग ह्या संपूर्ण विश्वाचे गोलाचे 2 भाग केलेत आणि खालच्या भागामध्ये त्या अर्ध्या भागामध्ये नैसर्गिक प्रेम आणि चुंबकीय प्रेम आणि नंतर प्राणी प्रेम आणि वैश्विक प्रेम दाखवलं आणि वरच्या अर्ध्या भागामध्ये मानवी प्रेम आणि दैवी प्रेम दाखवले. तर दैवी प्रेम फार अभावाने आढळतं सॉरी फार क्वचित दुर्लभ आहे दैवी प्रेम. म्हणून दैवी प्रेमाला एवढा छोटा हिस्सा दिलाय की नाही. क्वार्टर हिस्सा आहे फक्त क्वार्टर पण नाही. आणि मानवी प्रेमाला जास्त दिलाय कारण ते पुष्कळ आढळतं. मग मानवी प्रेमाचे 4 प्रकार जे आहे ते आता आपण वाचून संपले. निस्वार्थी आणि स्वार्थी प्रेम जे की मनाशी भावनेशी निगडित आहे. तिथे प्रेम करण्यासाठी स्थूल जड वस्तूची गरज नसते. आणि लोभी आणि वैषयिक प्रेम जे जड वस्तूविषयी असतं. आता आपण बघतोय वरचा भाग जो आहे दैवी प्रेम. तर त्या दैवी प्रेमाबद्दल इथे सांगितले. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दैवी प्रेमाच्या देखील आदी आणि अंत्य अशा 2 उपशाखा आहेत. आकृती पहा. प्राथमिक अवस्था ही सुरुवातीची असून अंतिम अवस्था ही दैवी प्रेमाची अंतरहित परिसमाप्ती आहे. जी पहिला प्रकार आहे आदी म्हणजे सुरुवात. तर आपण मगाशी काय बघितलं जे सर्वोच्च प्रेमाची सर्वोच्च अवस्था जिथे संपते तिथे दैवी प्रेम सुरू होतं म्हणजे ती आधी अवस्था आहे सुरुवातीची अवस्था आहे. आणि शेवटची अवस्था दैवी प्रेमाची कशी आहे ती त्याला अंत नाही. ती अनंत आहे. ती अमर्याद आहे आणि तिथे दैवी प्रेमाची परिसमाप्ती आहे. समाप्ती म्हणजे ते संपत नाही. जे अनंत आहे ते संपणार कसं. पण तिथे ते दैवी प्रेम तुम्ही परिपूर्ण होऊ शकतं असं म्हणू शकता. एक ठिणगी आहे तर दुसरी ज्वाला आहे. किती छान की आधी जे आहे सुरुवात जी आहे दैवी प्रेमाची ती फक्त एक ठिणगी आहे. आणि ही दैवी प्रेमाची ठिणगी कशी आहे तर जिथे सर्वोच्च प्रेम आहे सर्वव्यापी प्रेम आहे मानवी प्रेम आहे किंवा सर्वव्यापी भूतांबद्दल सर्व भूतांबद्दलचं जे प्रेम आहे म्हणजे जीवात्मांबद्दल असेल प्राण्यांबद्दल असेल हे संपूर्ण प्रेम जेव्हा सर्वव्यापी प्रेम सर्वोच्च अवस्थेला पोहोचेल ती देवी प्रेमाची केवळ एक ठिणगी आहे. आणि संपूर्ण अंत्य अवस्था शेवटची अवस्था देवी प्रेमाची म्हणजे ती ज्वाला आहे भडकलेली ज्वाला आहे. थँक्यू अहिंसा. थँक्यू ताराताई. जसे परमेश्वरास मूळ परात्पर अवस्थेत आपण परमात्मा आहोत याची जाणीव नसते पण न कळत सर्व शक्ती अनुभवून तो त्यांची धारणा करतो जी परमेश्वराची मूळ अवस्था आहे. अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद पण तो सुप्त आहे ज्याला बेभान भगवान म्हटलंय बाबांनी टिफिन लेक्चर मध्ये साध्या भाषेमध्ये किंवा ज्याला आपण बियॉन्ड गॉड म्हणतो परत्पर परब्रह्म अवस्था म्हणतो. तिथे त्याला माहित नाही की माझ्याकडे मी परमात्मा आहे माझ्याकडे एवढ्या शक्ती आहे ज्ञान आहे काही त्याला माहित नाही. ही जी मूळ परात्पर अवस्था आहे
त्या परमात्म्याला स्वतःलाही त्याची जाणीव नसते. पण जाणीव जरी नसलं तरी ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्तींचा तो अनुभव घेतो आणि त्या तो धारण करतो. त्याने त्या ग्रहण केलेल्या असतात. त्याला जाणीव जरी नसली तरी त्याच्याकडे त्या सगळ्या शक्ती असतात. अगदी तसेच प्रेमाच्या केवल स्वरूपात प्रेम हे निष्क्रिय आहे. जसं बियॉन्ड गॉड अवस्थेमध्ये सगळ्या शक्ती असूनही त्या धारण केलेल्या असूनही म्हणजे धारण केलेला म्हणजे उदाहरण सांगू का, की समजा तुम्ही खूप सारे दागिने घातलेले आहेत पण तुम्हाला माहित नाही मी ते घातलेले आहेत, ते आहे काय नाही काय, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तसं त्या ईश्वरामध्ये सगळ्या शक्ती आहेत पण त्याला जाणीव नाही. तसंच जे कैवल्य ज्याला म्हणतात, केवळ निखळ, त्याच्यात काहीही इतर नाही, केवळ असं जे स्वरूपात प्रेम आहे, निखळ स्वरूपातलं जे प्रेम आहे ते निष्क्रिय आहे. हा फार मोठा आणि सुंदर विचार आहे. मला तरी हा आता पहिल्यांदाच भावतोय, पटतोय, कळतोय. प्रेम जसं अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद हे निष्क्रिय आहे, पहुडलेल्या अवस्थेत आहे, त्याला जाणीव नाहीये पण ते आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना हे आता कळलेलं आहे, माहिती आहे बियॉन्ड परात्पर अवस्थेमधला ईश्वर कसा आहे. अगदी त्याचप्रमाणे दैवी प्रेम जे आहे ते त्याचं कैवल्य स्वरूपामध्ये, निखळ स्वरूपामध्ये ते सुद्धा असंच निष्क्रिय आहे, शांत आहे, काही करत नाही, ते हलचल नाही. प्रेमाचा जो उद्रेक आहे किंवा प्रेमाच्या अवस्थेमध्ये जी आपण तगमग बघतो, ती आस, ती तळमळ, तिथे काही नाहीये, निष्क्रिय आहे, ते अनंत आहे. कारण ते ज्याप्रमाणे परमात्मा सद्गुरु अवस्थेमध्ये पूर्ण जागृत असतो त्याप्रमाणेच या अवस्थेत प्रेम हे दैवी स्वरूपात पूर्णपणे क्रियाशील असते. सद्गुरु म्हणजे काय, की मानव देहामध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये आणि त्याच मानव देहामध्ये त्याला ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर त्या अनंत आनंदात पहुडत राहण्याऐवजी आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जो जीवात्मा, जो आता परमात्मा झालाय, तो या सृष्टीचं आणि स्वतःचं भान घेऊन परत येतो या जगाच्या कल्याणासाठी, तो म्हणजे सद्गुरु. म्हणजे तो काय आहे, की जिथे शिवात्मा झाला, त्याचा जीवात्म्याचा परमात्मा झाला आणि परमात्मा अवस्थेत तो लीन न राहता तो पुन्हा शिवात्मा होतो सगळ्यांसाठी. तर या शिवात्मा अवस्थेमध्ये तो जाणीवपूर्वक आपल्या सगळ्या त्रिगुणात्मक जे आहे स्वरूप त्याला अनुभवत असतो, जाणत असतो. जाणीवपूर्वक त्याला माहित असतं की मी ईश्वर आहे, मी सर्वभूता ठाई आहे, सर्व माझ्यामध्ये सामावलेलं आहे. हे त्या सद्गुरूला जसं कळत असतं. म्हणजे परमात्मा हा जसा सद्गुरु अवस्थेमध्ये पूर्ण जागृत असतो, तिथं बियॉन्ड गॉड सारखा तो पहुडलेला नाहीये, शांत निष्क्रिय नाही, तो जागरूक आहे. त्याला माहिती आहे मी परमात्मा आहे. तो त्याच्या शक्ती, आनंद, ज्ञान जाणतो, अनुभवतो. आणि म्हणूनच तिथे सद्गुरु अवस्थेमध्ये परमात्मा क्रियाशील असतो, कारण त्याला त्याची जाणीव असते. सर्वव्यापी प्रेम व दैवी प्रेम यात एवढाच फरक आहे की सर्वव्यापी प्रेम हे निष्क्रिय असते तर दैवी प्रेम हे क्रियाशील असते. आता कळलं? माझ्या मनातही ही आकृती बघितल्यापासून, आणि हे मी दोनदा वाचलं तरी आता मला क्लिक झालं, ह्या आकृतीमध्ये सर्वव्यापी प्रेम सगळीकडे दिलेलं आहे. मी विचार करत होते दैवी प्रेम का लिहिलं नाहीये. ही जी आकृती तुम्ही बघताय, ठीक आहे, या आकृतीमध्ये सगळीकडे भोवताली, आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल पण आपण हे छान समजून घेऊया, कारण इतका छान एक मुद्दा, मस्त बाबा हळूहळू त्याचे पदर उलगडत जात आहेत. ती जशी कळी असते आणि ती उमलताना हळूहळू त्याचे एक एक दालन उघडून, त्याच्या सगळ्या पाकळ्या उघडून पूर्ण फुल होतं, तसं बाबा त्या मुद्द्याला येईपर्यंत एक एक मुद्दा छोटा घेऊन हळूहळू समजावून सांगतात. मी विचार करत होते की इथे सगळीकडे सर्वव्यापी प्रेम लिहिलंय, तर ते दैवी प्रेम का नाही लिहिलं. तर बाबा सांगतात दैवी प्रेम आणि सर्वोच्च प्रेम, सर्वव्यापी प्रेमात हाच फरक आहे की सर्वव्यापी प्रेम हे ईश्वराच्या परात्पर अवस्थेसारखं निष्क्रिय आहे आणि हे सर्व चराचरात भरून राहिलेलं ही बियॉन्ड गॉड जी आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे, तसं हे आहे.
म्हणून ते सर्वव्यापी दिलेलं आहे, की हा फरक आहे सर्वव्यापी प्रेम आणि दैवी प्रेमामध्ये. काय की सर्वव्यापी प्रेम हे निष्क्रिय आहे. जसं बियॉन्ड गॉड, परात्पर परमात्मा, बेभान भगवान जसा निष्क्रिय आहे, त्याप्रमाणे सर्वव्यापी सगळ्या चराचरात व्यापलेलं ते प्रेम आहे, पण ते निष्क्रिय आहे. तर दैवी प्रेम जे आहे ते क्रियाशील आहे. मग हे दैवी प्रेम क्रियाशील असल्यावर काय करणार? त्याची पखरण, त्याची बरसात, त्याचा वर्षाव सगळ्यांवर होणार. आणि जे जसं सुपीक जमीन असेल तर त्या पावसाने तिच्यात ती उत्पन्न होईल शक्ती रोप उगवण्याची, तसं ज्या आत्म्यांची तयारी झालेली आहे त्या आत्म्यांवर जेव्हा ह्या दैवी प्रेमाचा वर्षाव होईल, पाऊस पडेल, तेव्हा त्या आत्मे सुद्धा आपल्या मार्गस्थ होतील, आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गाला लागतील. हे दैवी प्रेम हे सुद्धा सर्वात्मक आहे. हे अनंत, हे सुद्धा अनंत आहे, यालाही अंत नाही आहे, पण ते क्रियाशील आहे. ते दुसऱ्यावर प्रेम करून त्याच्यातनं ईश्वराला कसं भेटायचं ही सुद्धा आस त्यात नसते. तिथे कुठे आस नाही, भावना नाही, अपेक्षा नाही, हेतू नाही, इच्छा नाही, काहीही नाही. जे बाबांकडे आहे, जे साईबाबांकडे आहे, जे ताजुद्दीन बाबांकडे होतं किंवा ज्या पाच सद्गुरूंकडे होतं, जे ज्ञानेश्वर माऊलींकडे, मुक्ताईकडे, ज्ञानदेवांकडे, सोपानबाईकडे होतं, सोपान दादाकडे होतं, हे जे प्रेम आहे हे दैवी प्रेम, ते क्रियाशील असतं. ते आपल्या प्रेमाच्या द्वारे काही ना काही इतरांना त्याचा प्रसाद वाटत असतो, कुणाला थोडा, कुणाला जास्त. तर हे सर्वव्यापी प्रेम आणि दैवी प्रेमातला हा फरक आहे. जसं बियॉन्ड गॉड आणि अवतार किंवा सद्गुरू, सद्गुरू हे जाणीवपूर्वक तो जाणतो की मी परमात्मा आहे, तसं दैवी प्रेम जे आहे हे सक्रिय असतं आणि सर्वव्यापी प्रेम निष्क्रिय असतं. ते सर्वव्यापी प्रेम हे बियॉन्ड गॉड, परात्पर परब्रह्म अवस्थेसारखं असतं. मला हे फार आवडलं, हे अति सुंदर आहे, फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. इतर कुणाला ऑलरेडी माहित असेल, कुठे वाचलं असेल तर त्यांनी जरूर सांगावं. देवदूतांच्या जवळ प्रेम असते, परंतु ते दैवी प्रेम नसते. म्हणूनच ते म्हणजे देवदूत परमात्म्याची अनुभूती घेऊ शकत, देवदूतांना परमात्म्याची अनुभूती घेता येत नाही. रादर ते तरसतात की मनुष्य जन्म आम्हाला केव्हा मिळेल. यासाठी म्हटलेच आहे की पुढे हाफिजची, मला वाटतं एक त्याने कविता दिली, माहित नाही हाफिजची आहे का, पण असावी. कुदशी न्यारा इश्क हसतो दर्द निस्त, म्हणजेच देवदूतांच्या जवळ प्रेम असते, परंतु त्यात विरह वेदना नाहीत. त्यांच्याजवळ पण प्रेम आहे, पण त्यांचा कॉन्टॅक्ट सतत असतो, त्यामुळे तिथे विरह नाही आहे. अथवा दैवी प्रेमाची अस्वस्थता, म्हणजे अति अस्वस्थता असा तो शब्द दोन्हीचा मिळून एक केलाय. अत्यास्वस्थता म्हणजे अति अस्वस्थता, आत्यंतिक तळमळ पण नाही. देवदूतांमध्ये ती जी आत्यंतिक तळमळ आहे ती नाही आहे, किंवा तिथे विरहाची वेदना नाही आहे. त्यामुळे देवदूतामध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रेम नसतं आणि त्यांच्याजवळ प्रेम असतं, परंतु त्यात विरह वेदना नाहीत किंवा दैवी प्रेमाची अत्यंतिक तळमळ नाही. म्हणून देवदूतांच्या जवळचं प्रेम हे दैवी प्रेम नाहीये. एकदा मी ह्या 4 ओळी परत सगळ्यांसाठी प्लीज वाचते. जसे परमेश्वरास मूळ परात्पर अवस्थेत आपण परमात्मा आहोत याची जाणीव नसते, पण न कळत सर्व शक्ती अनुभवून तो त्यांची धारणा करतो. अगदी तसेच प्रेमाच्या केवळ स्वरूपात प्रेम हे निष्क्रिय आहे. ज्याप्रमाणे परमात्मा सद्गुरू अवस्थेमध्ये पूर्ण जागृत असतो, त्याप्रमाणेच या अवस्थेत प्रेम हे दैवी स्वरूपात पूर्णपणे क्रियाशील असते. सर्वव्यापी प्रेम व दैवी प्रेम यात एवढाच फरक आहे की सर्वव्यापी प्रेम हे निष्क्रिय असते, तर दैवी प्रेम हे क्रियाशील असते. देवदूतांच्या जवळ प्रेम असते, परंतु ते दैवी प्रेम नसते, म्हणूनच ते परमात्म्याची अनुभूती घेऊ शकत नाही.
म्हटलेच आहे की ते ओळ सांगितली. आणि पुढे या चॅप्टरचा एंड केला. प्रेम नदीचा मार्ग दूरचा आहे, पण या मार्गाने ध्येय निश्चितपणे प्राप्त होते. ह्या ओळीनी या लेखाचा डिव्हाइन लव या लेखावरून अनुवादित. तर इथे हा पहिला जो चॅप्टर होता दैवी प्रेम या पुस्तकातला तो संपलेला आहे आणि जो दैवी प्रेमावर होता. आणि आता आपण दुसरा चॅप्टर, हे संपूर्ण प्रेमावरचं आधारलेलं पुस्तक आहे. आता दुसरा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तो चॅप्टर आणि अध्यात्मपर लेख आणि चॅप्टर म्हणजे त्यातनंच हा तसाच्या तसा घेतलेला आहे. ह्यात काहीही फरक नाहीये. तिथे जुन्या पुस्तकाप्रमाणे पान नंबर 10 ते 20 2 नंबरचं चॅप्टर आहे प्रेम. आपल्या सगळ्यांकडे आता नवीन पुस्तक आहे अध्यात्मपर लेख संदेश. तेव्हा हे वाचताना जरूर पुस्तक जवळ ठेवा, कारण जे कठीण शब्द आहे ते कसे वाचायचे, समजून घ्यायचे, हे तुम्हाला स्वतः पुस्तक वाचून समजून कसं घ्यायचं किंवा पुस्तक वाचायचं कसं ते आपण समजून घेऊया. कर्मधर्म संयोगाने असं झालं की सुरुवातीला जेव्हा आपण मेहरबाबांच्या अध्यात्मपर लेख आणि संदेशचं वाचन सुरू केलं तेव्हा मूळ कल्पना एवढीच होती की ते पुस्तक दुर्लभ होतं म्हणून त्याची रोज एक पानं टाकायची आणि वाचायचं, फक्त वाचण्याची कल्पना होती. मग पांडुरंग मुगळे काका जे आहेत पुण्याचे, त्यांनी, नाफडे भाऊंनी, जगदीश भाऊंनी, बऱ्याच लोकांनी त्यावेळेला सांगितलं की नाही, तुम्ही फक्त वाचू नका, थोडं समजावून पण सांगा. आणि मग हळूहळू आपण समजावून सांगायची सुरुवात केली. आता नेमकं काय झालं की त्यावेळेला हे प्रकरण आपण नुसतं वाचलं होतं, ते समजावून सांगितलेलं नव्हतं. तेव्हा बाबांनी पुन्हा परिस्थिती, इतकं महत्वाचा आहे हा चॅप्टर आणि तुम्ही तो न समजून घेता नुसता वाचता काय, तर आता त्याला वाचून समजवायची आपली वेळ आलेली आहे. तर तत्पूर्वी इथे काहीतरी मला वाटतं डॉक्टर साहेबांचे मोठे मोठे मेसेजेस होते, ते मी एकदा काही प्रश्न एका बघण्यासाठी एकदा वाचून घेते. देवाने आपल्याला या दैवी नादांच्या माध्यमातून आकाश तत्वाच्या स्तरावरील उच्च चैतन्याचा स्रोत उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल आपण ओके, हो, व्हेरी गुड, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेलच म्हणून मी सावनेचे हितेश दादा बनसोड जे बेवारस व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे, हो 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 बरोबर आहे. अशा बऱ्याच व्यक्ती आजकाल निस्वार्थ भावनेने पुष्कळ कार्य करत असतात. हा, जय बाबा डॉक्टर थावरे. आता काही इतर कुणाला काही शेअर करायचंय, सांगायचंय, म्हणायचंय, बोलायचंय, इतका सुंदर विषय आहे दैवी प्रेम, सर्वव्यापी प्रेम, दैवी प्रेम, मनुष्याचं प्रेम, नैसर्गिक प्रेम, प्राणी प्रेम, एवढे वेगवेगळे प्रकार आपण त्याचे बघितले. दैवी प्रेमात पुन्हा आदी आणि अंत 2 प्रकार बघितले. मनुष्य प्रेमात 4 प्रकार आहे, स्वार्थी, निस्वार्थी, लोभी आणि वैषयिक. प्राणी प्रेमामध्ये पण प्राणी प्रेम आणि वैषयिक प्रेम आहे. तर इथे आणि कुणाला काही विचारायचंय, सांगायचं नसेल तर आपण पुढच्या चॅप्टरकडे वळूया. काय विचारायचंय, बोलायचंय? हा, जय बाबा, माधुरी बोला. एकच मिनिट माधुरी एकच मिनिट. हा, आणि मी हे इयरफोन काढते म्हणजे हे रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा येईल. आता परत बोला. जय बाबा. हा, जय बाबा, माधुरी बोला. मला विचारायचं होतं की हे सक्रिय असते आणि निष्क्रिय असते असा शब्द वापरला ना प्रेमाबद्दल. सक्रिय असते दैवी प्रेम, सक्रिय असते म्हणजे कसं, ते उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का काकू? म्हणजे मला समजलं नाही ते कसं सक्रिय असते म्हणजे कशाच्या बाबतीत सक्रिय असते असं विचारायचं होतं. हा, इथे बाबांनी असं सांगितलंय की जे सर्वव्यापी प्रेम आहे, जे ह्या गोलमध्ये आपण बघतोय, ते कसं आहे तर परात्पर परब्रह्म अवस्था जी आहे, बियॉन्ड गॉड, स्टेट ऑफ गॉड, त्याप्रमाणे सर्वव्यापी प्रेम असतं. आता बियॉन्ड स्टेट ऑफ गॉड माहिती आहे ना तुम्हाला, परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड, किंवा टिफिन लेक्चर मध्ये ज्याला बाबांनी थोडक्यात दुसऱ्या साध्या शब्दात त्याला बाबांनी बेभान भगवान म्हटले. आणि बाबांनी असं म्हटलं की अशा ईश्वराकडे का मागायचं की ज्याला स्वतःच भान नाही, मी ईश्वर आहे माहीत नाही, ज्याला स्वतःच्या शक्ती आणि ज्ञानाची कल्पना नाहीये, त्याच्याकडे जो सुप्त आहे, झोपलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही मागून काय मिळणार? तुम्हाला काय मिळणार नाही. त्यापेक्षा तुम्ही सद्गुरूकडे मागा, अवताराकडे मागा, असा बाबांचा मुद्दा होता तिथे.
पण तो शब्द मला फार आवडला, बियॉन्ड गॉड स्थितीतला ईश्वर म्हणजे बेभान भगवान, की ज्याला स्वतःचं भान नाही. तर त्या ईश्वराकडचं प्रेम पण तसंच आहे, हो की नाही. बेभान भगवान, जसं त्याला भान नाहीये की मी ईश्वर आहे हेच त्याला माहित नाही. आता तू समजा माधुरी झोपलीस, तर तुला झोपेत कळतं का की मी माधुरी आहे, मला गाता येतं, मला बोलता येतं, मला हे माहिती आहे, माझं हे ग्रॅज्युएशन आहे किंवा ही डिग्री आहे किंवा काय ते. तू गाढ निद्रेत असताना तुला तुझ्या मुलाने दूध मागितलं प्यायला, तू देऊ शकते का सांग? हा, मग तिथे तुझं मुलावर प्रेम आहे की नाही? आहे. पण ते प्रेम कसं झालं? राहू दे, माईक चालू तुझा तोपर्यंत, कारण आपल्यातल्या ह्या संवादातून उत्तर शोधायचंय. ते प्रेम कसं झालं? निष्क्रिय झालं, कारण तू झोपेत आहेस, बरोबर. अगदी असंच सर्वव्यापी प्रेम जे आहे ते निष्क्रिय आहे. तिथे तुम्ही ईश्वराच्या माथ्यावर पायावर डोकं जरी फोडलं, जो परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर आहे, तरी तिथे तुमचं ऐकणार कोण आहे? पण जे सद्गुरू असतात की जाणीवपूर्वक ईश्वर अवस्थेला जे पोहोचलेले असतात आणि स्वतःला अनुभवलेलं असतं की मीच तो ईश्वर आहे, आणि जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये संपूर्ण तिन्ही जग सामावलेले असतात, म्हणजे सटल, मेंटल आणि स्थूल, सूक्ष्म आणि मनो जगत, हे सगळे तिन्ही जग ज्यांच्यात सामावले असतात. ती त्रिगुणात्मक सगळे गुण ज्यांच्यामध्ये आहेत, आणि जे जाणतात की मी ईश्वर आहे, ज्यांना स्वतःतल्या अनंत शक्ती, ज्ञान आणि आनंद हे सगळे त्यांच्यात पुरेपूर आहेत, संपूर्णतया आहेत, आणि त्याची त्यांना जाणीव आहे, असे जे सद्गुरू आहेत, त्यांनी ईश्वर अवस्था प्राप्त केल्यावरही देह टिकवलेला आहे, त्या देहाचं ह्या जगाचं भान टिकवलेलं आहे. मग त्यांच्याकडे जर तुम्ही काही मागितलं तर तुम्हाला ते मिळणार की नाही? साईबाबांच्या आपण किती गोष्टी ऐकतो, किंवा बाबांनी सुद्धा सांगितलं की एकदा देहात नसेल ना तो सद्गुरू, तर देहात नसताना सद्गुरू तुमच्यासाठी काही करू शकत नाही. पण सद्गुरू देहात असताना एक निमिष मात्रात, क्षण मात्रात, एखाद्या छोट्या क्रियेने, स्वतःचा उष्टा चहा किंवा पेय देणं, स्पर्श करणं, अशा छोट्या क्रियांनी तो तुम्हाला ईश्वर साक्षात्कार करू शकतो. आणि जर तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं तर तो देऊ शकतो. पण तो देहात नसताना जर तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं तर ते तुमच्या श्रद्धेमुळे तुम्हाला मिळतं. म्हणजे जो देहामध्ये आहे सद्गुरू, तिथे दैवी प्रेम आहे, पण ते प्रेम कसं आहे? संपूर्ण क्रियाशील आहे. मग असं क्रियाशील प्रेम, तुम्ही जर सांगितलं की मला हे कुठलाही सद्गुरू घ्या, तुम्ही जर सांगितलं की हे ज्ञानदेव माऊली मला साक्षात्कार पाहिजे, तर ज्ञानदेव माऊली तुम्हाला साक्षात्कार देणार का? कारण तिथलं दैवी प्रेम सक्रिय आहे, ते कार्य करत आहे, कारण त्यांना जाणीव आहे. तर हे, किंवा बाबांमधलं जे अवतार म्हणून आपण बघतो की बाबांमधलं प्रेम तर किती सक्रिय होतं. केवळ प्रेमा म्हणजे लोहचुंबकाकडे जसं आकर्षिले जातात लोखंड, तसे लोक बाबांकडे, अगदी अननोन लोक पण आपोआप आकृष्ट व्हायचे, आकर्षिले जायचे. हे सक्रिय प्रेम. एम आय क्लिअर? हो, समजलं काकू. आता थँक्यू. थोडंसं समजून जाईल अजून. जय बाबा. नाही, अजूनही लोक ह्याच्यात अजून वेगळ्या पद्धतीने ह्याला खूप एलॅबोरेट करता येईल, सांगता येईल. सक्रिय म्हणजे आणखीन कोणत्या कोणत्या प्रकाराने सक्रिय आहे. आणि प्रेमाचे जे सगळे प्रकार आहेत, विरुद्ध प्रकारचं प्रेम, केवळ तुम्हाला हवं ते देणं म्हणजेच प्रेम नाही, पण तुम्हाला जे हवंय ते तुमच्याकडून काढून घ्यायचं कधी कधी, की जेणेकरून तुम्ही त्या मायेत फसून न राहता तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. हे पण प्रेमाचाच प्रकार आहे, हो की नाही? हा एक प्रेम आहे. समजा माझा मुलगा आहे, मी त्यातच अडकून राहिली असते, तो काढून घेतला तर मी पुढे काहीतरी जाणार. हेही प्रेमाचाच एक प्रकार आहे. ते सक्रिय प्रेम, ते प्रत्यक्ष अवतार किंवा सद्गुरू तुम्हाला देतो. पण आपल्याला वाटतं की अरे हे काय माझ्यावर त्याने अन्याय केला, तेव्हा प्रेम हे समजून पण घेता आलं पाहिजे. देशपांडे भाऊ, तुम्ही आणि किंवा गांगडे सर, तुम्ही काही बोलू शकता याच्यावर? अजून काही बोलायचंय? हा, देशपांडे भाऊंचा माईक ओपन आहे. जय बाबा, बोला.
त्या खोटा मी आणि खरा मी बद्दल थोडं अगदी सूक्ष्म सांगताय. खोटा मी खरा मी, तर खरा मी पैकी त्याला अगदी चौथ्या जो मी राहतो त्याला कुटस्थ अहंकार म्हणतात. कुटस्थ म्हणजे इतका सूक्ष्म असतो की ते आपल्या इथे लक्षात येतं. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रल्हादाचं आहे. प्रल्हादाला जेव्हा प्रल्हादाच्या वडिलांना नरसिंहाने जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला, तसं पाहिलं असता प्रल्हाद म्हणजे सगळ्या चराचरातच पाहत होता तो परमेश्वराला. पण जेव्हा त्यांनी त्याच्या वडिलाचा वध केला तर तेव्हा तो शेवटी म्हणतो की हे नरसिंहा म्हणजे हे बाबा माझ्या वडिलांना तू मोक्ष दे. माझ्या वडिलांना म्हणजे मी माझे वडील आणि मोक्ष देणारा तू तो दे. तर मग ते भगवान विष्णू हसतात नरसिंह अवतारातले आणि ते म्हणतात की अरे माझ्या हातून तो मरतो तो मोक्ष पदाला जातो ना, परंतु तुला जे माझं काही तुला जे हे वडील जे तुझ्या इतका तुझा छळ केला हे केला ते केलं हे तुझे जे वाटतं आहे हे तुझे नाही. आता हा जो तू म्हणतोय ना हा तुझा हा कुटस्थ म्हणजे सूक्ष्म जो अहंकार आहे, सूक्ष्म जो मी आहे तो आहे. तर हे कुटस्थ अहंकाराचं एक थोडस उदाहरण मला सुचलं म्हणून सांग. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता तू स्क्रीन शेअर काढला तरी चालेल. जय बाबा केतकी, थँक्यू. तुला बरंच पिडला, 12 वेळा स्क्रीन शेअर ठेवला, पण ते पूर्ण त्याच्यावर होतं. ठीक आहे, आपण पुढचं प्रेम प्रकरण सुरू करतोय. आणि हे हा केतकी बोल. जय बाबा. थँक्यू. अच्छा, बरं झालं तू ओपन केल्यामुळे एक आठवलं, मी जे तुला आठवण करून द्यायला सांगितलं होतं. हा सगळ्यांसाठी मी एक हे सांगते. पुणे सेंटरवाले जे आहेत पांडुरंग मुगे काकांच्या नेतृत्वामध्ये हे लोक मागे पण सोलापूरची त्यांनी ट्रिप काढली होती. आता पंढरपूर आणि पंढरपूरची एक जागा नाव विसरले ती जागा, आणि तिथे बाबा कुठे राहिले, कुठे कुठे गेले, किंवा त्या वाळवंटात कुठे उभे होते अंदाजाने त्याचं हे करून, आणि कुठे कुठे बाबांनी भेटी दिल्या. तर त्या पंढरपूरला सगळेजण जाणार आहे, हे लोक घेऊन जाणार आहे. आणि तिथे 2-3 ठिकाणी बाबांचे भजन कार्यक्रम करणार आहे. भजन कार्यक्रम हे तर ठीक आहे, पण महत्व म्हणजे की त्यांच्या बरोबर गेल्यानंतर आपल्यालाही त्या जागा कळतात, माहीत होतात की बाबा कुठे बसले, कुठे गेले. माझ्या माहितीप्रमाणे जे त्यांना मी सांगितलं त्यांना माहित नव्हतं, पण नेमकं जेव्हा बाबांना भेटायला गाडगे महाराज गेले त्या भेटीच्या वेळेस माझे वडील पण तिथे, दादा पण उपस्थित होते, दादांनी पण सांगितलं. तर गाडगे आणि पुस्तकात पण हा रेफरन्स आलेला आहे. बाबा येणार म्हटल्यावर गाडगे महाराजांनी मुद्दाम धर्मशाळा त्यांचं राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी, जी त्यावेळेस तिथे काही नव्हती, म्हणून गाडगे महाराजांनी मुद्दाम धर्मशाळा बांधून घेतलेली आहे. कदाचित गाडगे महाराज धर्मशाळा म्हणून जी पूर्वी प्रसिद्ध होती, आता आहे की नाही मला माहित नाही, लोकांकडनं ऐकायची. आमची बाई जायची दरवर्षी वारीला, तर ती सांगायची गाडगे महाराज धर्मशाळेत थांबले, जिजाबाई आमची जायची. तर ती धर्मशाळा ती असावी की जी त्यांनी बाबा येणार म्हणून बांधून घेतली होती. आता ती आहे का, तिचं स्वरूप माहित नाही मला. तर इन शॉर्ट ते लोक जात आहेत. तर तुमच्यातल्या कोणाला जायचं असेल तर मी AMB वर टाकेल, किंवा कोणाला आपल्या सुरेखाताई डोंगरेंना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कारण त्यांचा मुलगाच सेक्रेटरी आहे. आपला मेहेर जो आहे डोंगरेंचा, तो पुणे सेंटरचा सेक्रेटरी आहे. तर तुम्ही त्याला पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्यांना जायचंय तर ते चाललेच आहे, तर त्यांच्याबरोबर मीच त्यांना म्हटलं की तुम्ही हे पुणे सेंटर पुरतं का मर्यादित ठेवता, इतरांना कोणाला यायचं असेल तर येऊ द्या. तर कुणाला जायचं असेल तर ते चांगलं आहे. मला वाटतं मी विसरले ना, मला मेहेरनी काल सांगितलं तारीख आणि महिना, बट सॉरी आय हॅव फॉरगॉटन. मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच कधी जाणार आहे. जय बाबा. ही छोटीशी सूचना होती. आता आपण वाचन सुरू करूया. प्रेम. प्रेम विश्वव्यापी आहे. जीवन आणि प्रेम ही परस्परांपासून अविभाज्य आहेत. जीवन हे प्रेमामुळेच आहे. पहिल्या प्रकरणात आपण बघितलं हे विश्व आणि ह्या सगळ्याचा पायाच प्रेम आहे. प्रेमातून हे सगळं उद्भवलेलं आहे. आणि परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि त्याचं त्याच्या सृष्टीवर प्रेम आहे. जेथे जीवन आहे तेथे प्रेम आहे. जिथे जीवन तिथं प्रेम. फार सुंदर आहे. अत्यंत प्राथमिक अवस्थांमध्ये देखील जाणीव आपल्या मर्यादांचे अतिक्रमण करून
दुसऱ्या रूपाशी एकता अनुभवण्याचा प्रयत्न करते. की अत्यंत प्राथमिक अवस्थेत मध्ये, अगदी किडामुंगेच्या अवस्थेत म्हणा, इतर अवस्थेत म्हणा, की जी जीवात्मा आहे, एक चार्जिंग आणि अनचार्जिंग सॉरी, तर जीवात्मा जो आहे तो दुसऱ्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो. जरी प्रत्येक रूप दुसऱ्या रूपाहून भिन्न असते तरी ती सर्व रूपे एकाच जीवनाची रूपे असतात. आणि या अप्रगट व अंतर्गत जीवनैक्य सत्याचा असं शब्द आहे. म्हणजे जीवन ऐक्य सत्याचा प्रसुप्त भाव, म्हणजे सुप्त भाव, झाकलेला भाव, लपलेला भाव, एका रूपास दुसऱ्या रूपाबद्दल जे आकर्षण वाटते त्यामधून या भ्रममय जगात देखील व्यक्त होतोय. मोठं असं एक पॅरेग्राफचं मिळून एक पूर्ण वाक्य आहे. आपण थोडं थोडं करून त्याला समजावून घेऊ. अगदी प्राथमिक अवस्थेत सुद्धा एकमेकांबद्दल जे आकर्षण वाटतं ते प्रेमच आहे. आकर्षण इन द सेन्स, जसं आपण त्या दिवशी उदाहरण बघितलं ते येणारच आहे पुढे, की धातू आणि चुंबक किंवा किडा मुंगी बद्दल, ते भक्ष्य स्वतःचं भक्ष्य, समजा बेडूक आहे, तो कुठला किडा वगैरे पकडणार आहे, तर ते जे आकर्षण आहे ते सुद्धा प्रेमाचाच एक प्रकार आहे. जरी प्रत्येक रूप हे दुसऱ्या रूपाहून भिन्न, रूप जरी आपलं भिन्न असलं तरी आपण सगळे काय आहोत, एक आहोत. कुठलाही बाबांचं लेक्चर डिस्कोर्स घ्या, त्याच्यामध्ये हा बाबांनी मुद्दा प्रेम आणि एकत्वाचा घेतला नाही असं होतच नाही. आणि हीच जाणीव, हीच जागृती आपल्याला द्यायला ते आलेले आहेत, की आपण भिन्न नाही आहोत, अनंत आहोत. संपूर्ण आत्मा एकच आहे. आत्मा जसा परमात्माचा अंश असल्यामुळे, जसा परमात्मा अनंत आहे तसा आत्मा पण अनंत आहे. जसा परमात्म्याचे तुकडे पाडता येत नाही, तो भिन्न नाही, तसे आत्माही भिन्न नाही, त्याचे तुकडे पाडता येत नाही. म्हणजे जीवन हे समरप आहे, एकच आहे, वेगवेगळं नाही. फक्त त्याचं रूप बाह्य वेगळं दिसतं, पण खरं ते वेगळं नाही. ते एकच जीवन आहे. त्या एका जीवनाची ही वेगवेगळी रूपं आहेत. आणि ह्या सगळ्या जीवनामधून जे अप्रगट आणि अंतर्गत म्हणजे आतमध्ये असलेलं, अप्रगट म्हणजे जे बाहेर दिसत नाही, प्रकट नाही, असं जीवनाचं ऐक्य आहे, हे सत्य आहे. जीवन ऐक्य सत्य एकच सत्य आहे. जीवन एक आहे. हे जे जीवनाचा एकरूपता आहे, एकतत्व आहे, ते हे जे सत्य आहे, हा जो छुपलेला भाव आहे, लपलेला भाव आहे, तोच भाव आहे की कारण काय, एकच आत्मा आहे, जीवन एकच आहे. म्हणून एका रूपाला दुसऱ्या रूपाबद्दल आकर्षण वाटते. त्या प्रेमाचं कारण हे आहे. हे जे आकर्षण आहे, हे जे एकतत्व आहे जीवनाचं, ते अशा प्रकारे त्या आकर्षणाच्या माध्यमातून ह्या भ्रममय जगामध्ये ते प्रगट होतं. जीवनाचं सत्य जे आहे, एकच जीवन आणि अनंत आत्म्याचं जे सत्य आहे, ते प्रेमाच्या रूपाने एका रूपाला दुसऱ्या रूपाबद्दल जे आकर्षण वाटतं, त्या आकर्षणाच्या मार्फत ह्या भ्रममय जगामध्ये ते प्रगट होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परत एकदा वाचते, जरी फक्त सोप्या भाषेत वाचते थोडंसं. जरी प्रत्येक रूप दुसऱ्या रूपाहून भिन्न वाटले, वेगळं वाटलं, तरी ती सर्व रूपे एकाच जीवनाची रूपे असतात. अत्यंत महत्वाचं. आणि ह्या प्रगट नसलेल्या आणि अंतर्गत असा जीवन ऐक्याचं जे सत्य आहे, त्याचा जो प्रसप्त छुपा भाव आहे, तो एका रूपास दुसऱ्या रूपाबद्दल जे आकर्षण वाटते, त्या आकर्षणाच्या माध्यमातून या भ्रममय जगात देखील व्यक्त होतो. आता पुढचं पॅरेग्राफचं नाव आहे जड जगातील प्रेमाचे राज्य, म्हणजे स्थूल जगातील प्रेमाचं जे राज्य आहे. सर्व ग्रह आणि तारे ज्या नियमांनी बांधले गेले आहेत, तो गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील एक प्रकारे विश्वाच्या प्रत्येक भागाला व्यापित असलेल्या प्रेमाचेच अस्पष्ट प्रतिबिंब आहे. न्यूटनचाच ना गुरुत्वाकर्षणाचा नियम.
संपूर्ण विश्वभर हा गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू आहे, चंद्रावर गुरुत्वाकर्षण नाही असं म्हणतात. पण ज्या प्रकारे ह्या गुरुत्वाकर्षण संपूर्ण विश्वभर व्यापलेला आहे, हे सुद्धा एक अस्पष्ट त्याची प्रतिबिंब आहे. जसं आरशात आपलं प्रतिबिंब असतं, हे प्रेमाचं अस्पष्ट प्रतिबिंब आहे. हे गुरुत्वाकर्षण हे सुद्धा प्रेमाचं प्रतिबिंब आहे. ज्या प्रकारे हे सगळे ग्रह तारे एकमेकाशी बांधलेले आहेत, एकमेकाशी संलग्न आहेत, कोण कोणाभोवती फिरतं, कोणाच्या नंतर कोण, ही जी ग्रह ताऱ्यांची सगळी चेन आहे, हे आणि हे गुरुत्वाकर्षण हा सुद्धा प्रेमाचा विषय आहे. खरे पाहिले असता प्रतिसारक शक्ती देखील प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे. जे देशपांडे भाऊंनी परवा विचारलं की जे साऊथ पोल गुरुत्व आणि नॉर्थ पोल, एकच मिनिट हा. सॉरी हा. जय बाबा, सॉरी सॉरी. हे बघा, हे एक चुंबक है ना, साऊथ नॉर्थ, काही न करता ते खेचलं गेलं एकमेकापासून. पण आता हा साऊथ आहे आणि हाही साऊथ आहे. हे टाकलं तर माझे आता तुम्हाला जाणवणार नाही, पण मला इथे त्याच्यामधलं हे एकमेकापासून ते एकमेकाला दूर फेकतंय. हे पहा, हे जवळ येऊच देणार नाही, हे दूर खेचलं जातं. किंवा आता हे जे आहे, ही लगेच ती पेन त्याला खेचून ती त्याला पकडली जाणार. तर हे जे प्रतिसारक हे जे आहे, हे एकमेकाला किती केलं तरी चिपकणार नाही. हे मी अगदी जोर लावला तर ते माझा हात बाजूला ढकलतंय, कारण याची पॉवर जास्त आहे. पण हे केल्यानंतर हे आपण त्यांनी खेचून घेतलं. हात माझा दूर आहे तरी त्यांनी ते खेचून घेतलं. ही जे गुरुत्वाकर्षण आहे, आणि हा जो आहे हा प्रतिसारक आहे. तर हा जो म्हटलं इथे बाबांनी, हा हे बघा, सायन्सचे गुरुजी आपल्याकडे आहेत सर. येस, थँक्यू गोरे सर. प्रतिसारकला तुम्ही काय शब्द वापरला सर? रिपल्स. हा. तर इथे बाबा सांगतात, खरे पाहिले असता प्रतिसारक शक्ती म्हणजे ही जे दूर फेकत होतं. आता तुम्हाला ते जाणवत नाही, पण मला इथे तर जाणवत होतं की माझ्या हाताला रेटा देऊन ते मला एकत्र आणताच नाही आले दोन्ही, आहे की नाही. ते जाणवतं, एवढं त्याचा फोर्स असतो की ते दूर फेकतं. दोन्ही साऊथ पोल एकत्र आणले किंवा दोन्ही नॉर्थ पोल एकत्र आणले तर एकमेकापासून दूर फेकतात. ही ज्याला रिपल्शन म्हणतात, ही सुद्धा प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे. देशपांडे भाऊ काय म्हणतात, एक मिनिट मला माईक हे काढू दे, नाही तर मग रेकॉर्डिंग मध्ये येत नाही, मग नंतर लोक कंटाळतात. हा, मी म्हणाला ना चंद्रावर गुरुत्वाकर्षण नाही म्हणून. हा, चंद्रावर गुरुत्वाकर्षण नाही पण पृथ्वीपेक्षा कमी आहे. अच्छा, थँक्यू. ठीक आहे, पृथ्वीचा 6 पट आहे. अच्छा. गोरे सर तुम्ही उड्या मारत जाताना ते मारतात त्या खाली येतात, म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे, फक्त ते प्रमाण कमी आहे. 1/6 आहे. बरोबर, थँक्यू देशपांडे भाऊ, तुम्ही करेक्शन केल्याबद्दल आभार. गोरे सर तुम्ही काही म्हणत होतात? नाही, बरोबर आहे देशपांडे भाऊंचं. थँक्यू. त्यांनी करेक्शन केली आहे. गोरे सर आणि देशपांडे भाऊंनी मिळून मी जे म्हटलं मागाशी की चंद्रावर गुरुत्वाकर्षण नाही, तर त्यांनी सांगितलं की ते पृथ्वीपेक्षा कमी आहे, म्हणून तिथे ते असं जम्प केल्यासारखं, उड्या मारत चालल्यासारखे. तर थोडक्यात बाबा सांगतात की जी प्रतिसारक शक्ती आहे दूर फेकण्याची, किंवा जिथे द्वेष, राग, क्रोध हे आपण बघतो, ती सुद्धा एक प्रेमाचीच प्रकार आहे व्यक्त होण्याचा. कारण कोणत्या तरी दुसऱ्या वस्तूकडे आकर्षण झाल्यामुळेच वस्तू एकमेकास विमुख होऊन एकमेकांपासून प्रतिसारल्या म्हणजे बाजूला फेकल्या जातात. प्रतिसारक शक्ती आकर्षणाचाच एक निषेधरूप परिणाम आहे. आकर्षण म्हणजे खेचणं आणि त्याचा निषेध म्हणजे दूर फेकणं.
तर बाबा सांगतात की जी प्रतिसारक शक्ती आहे, दूर फेकण्याची जी शक्ती आहे, ती सुद्धा आकर्षणाचाच एक परिणाम आहे, फक्त तो विरोधी परिणाम आहे. त्यामुळे आज आपल्याला कळत असेल की बाबा जे नेहमी सांगायचे, लहानपणी कळायचं नाही. अनेकदा बाबांनी सांगितलं, घरचे लोक सांगायचे, कुणी बाबांबद्दल नावं ठेवलं, बाबा सांगायचे मला कुणी शिव्या दिल्या, माझ्याबद्दल नावं ठेवलं, तरी तुम्ही त्याला विरोध करू नका, त्याचा प्रतिकार करू नका, त्याला तुम्ही हे करू नका, काही समजवायला जाऊ नका, कारण ती सुद्धा एक प्रकारे ते सुद्धा माझ्यावर प्रेमच करतात. असं जे बाबा तेव्हा सांगायचं, त्याचं तात्विक विवेचन इथे कळतं की ती सुद्धा एक प्रकारचं प्रेम आहे. त्याची प्रतिसारक किंवा निषेध रूप किंवा ज्याला विरोध भक्ती म्हटलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तो विरोध भक्तीचाच एक परिणाम आहे. पदार्थामध्ये असलेली संसक्तिशीलता म्हणजे संबंध, पदार्थांमध्ये असलेली संसक्तिशीलता म्हणजे पदार्थांमधला असलेला संबंध, आणि साम्यशीलता म्हणजे एकसारखेपणा, या प्रेमाच्या स्पष्ट अभिव्यक्ती होत. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणं. जे पदार्थांमध्ये एकमेकांमध्ये काही संबंध असतं, H2O म्हणजे एक काय रे, सॉरी काय होते गोरे सर, मला अवघड जाता दिलीप तुला गोरे सर म्हणताना, सॉरी है ना. हा, H2O म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन. हा थँक्यू सर, थँक्यू गोरे सर. तर हे जे आहे, ही जी त्यांचं एकत्र येणं आहे, हा संबंध आहे की नाही. असे हे आता सायन्सचे लोक आहेत, जसं सायन्स आहे, गोरे सर आहे, हे पटापट अशी खूप उदाहरणं तोंडावर फेकतील आपल्या, की हे प्लस म्हणजे हे. तर पाणी सुद्धा कसं बनतं, त्याचा दोन्हीचा संबंध होऊन ते एक बनतं. मग हा जो त्यांचा संबंध आहे किंवा त्यांचं साम्य आहे, हे सुद्धा प्रेमाचीच एक स्पष्ट अभिव्यक्ती आहे, प्रेमाचंच एक रूप आहे. या अवस्थेतील प्रेमाचेच एक विशेष उदाहरण म्हणजे चुंबकाचे लोहाकर्षण हे होय. म्हणजे जसं आता आपण बघितलं की ती क्लिपला त्याने पिनला हा जो इथे खिळा आहे, तो लगेच त्याला हा, जय बाबा बोला, एक मिनिट मला हे काढू दे, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा बोलणाऱ्याचा आवाज येतो. हा बोला, आता बोला सर. पाण्याचं उदाहरण दिलं. पाणी हा तर उत्तम द्रावक आहे आणि पाणी हे सगळ्यात मोठं संयुग आहे असं शास्त्र सांगतं. आणि पाण्याचं रेणूसूत्र म्हणजे H2O असं आपण म्हणतो, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एकत्रित आले की पाणी तयार होतं. परंतु सगळ्यात महत्वाचं हे की हायड्रोजनचे गुणधर्म, हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे आणि हायड्रोजन हा स्फोटक आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणार, ज्वलनशील आहे. परंतु जेव्हा ते दोन एकत्र येतात तेव्हा पाण्या मात्र दोघांनाही शांत करणार आहे. ही तर खरी चमत्कारिक गोष्ट. व्हेरी गुड, थँक्यू सो मच सर. गोरे सरांनी इथे एक सुंदर, आणि काय बोलणार ह्या संदर्भात, H2O प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात? हा बोला. नाही, हेच तर प्रेमाचं हेच एक वेगळं अनिरीक्षित असं उदाहरण आहे. गोरे सरांनी खूप छान, पाथर्डीच्या गोरे सर आहेत, त्यांनी खूप छान सांगितलं की H2O जे उदाहरण दिलं मी, तर ते सायन्सचे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन हा, हायड्रोजन हा ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजनही तसा आहे, त्याला तो वारा घातला की आणि जास्त पेटणार आहे. पण असं असूनही हे दोन्ही ज्वलनशील एकत्र आल्यानंतर जे पाणी आहे निर्माण होतं, एक मिनिट हा, ते पाणी मात्र ती आग शमवणार आहे. म्हणजे दोन्ही ज्वलनशील पदार्थ एकत्र असून ज्वलनाला स्फूर्ती देणार खतगान. हा 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 एक स्फोटक आहे, दुसरं ज्वलनास मदत करणार आहे. असं एक स्फोटक आहे, हायड्रोजन स्फोटक आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणार आहे. असं असूनही हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं जे पाणी बनतं, ते पाणी मात्र ती आग विझवणार आहे, ते जीवनदायी आहे, ते प्रेरणादायी आहे.
तर ह्या एक असे अनेक संयोग आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ह्या विश्वामध्ये. म्हणून बाबांनी इथे शब्द काय वापरला की जी संसक्तिशीलता आहे, त्यांचे जे संबंध आहेत, त्यांची जे समरूपता आहे, एकसारखेपणा. आता स्फोटकता आणि ज्वलनाला मदत करणं हा एकसारखेपणा झाला आणि त्याच्यातून पाणी तयार झालं. हे सगळं काय आहे? ही सुद्धा एक प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे, प्रेमाचंच प्रगटीकरण आहे. त्या दोन्हीच्या संयोगातनं जे पाणी बनलं ते किती शांत शीतल आहे, की जे सगळं आग शमवणार आहे. तर ही एक जे वस्तूंचे एकमेकांबद्दलचे संबंध, एकमेकांना आकर्षित करणारी क्रिया आणि एकमेकांना दूर सारणारी क्रिया, हे सगळं काही प्रेमाचा भाग आहे असं सांगितलेलं आहे. बोला देशपांडे भाऊ. जय बाबा. सांगणार होतं की तुम्ही चुकून दोन्ही स्फोटक म्हटलं होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही चुकून तुम्ही स्फोटक म्हटलं होतं, ते सांगणार होतं. हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. जय बाबा. ओके. हा, हो, थँक्यू. या अवस्थेत. जय बाबा. हा, जय बाबा. गांगडे सर बोला. थँक्यू केतके. जय बाबा. जय बाबा. जे बाबांनी जे कोहेजन जो शब्द वापरलेला आहे, संसक्तिशीलता, संबंध, कोहेजन, बरोबर, परफेक्ट वर्ड आहे इंग्लिश. कोहेजनचं फिजिक्स मध्ये जे मिनिंग आहे, अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल्स. म्हणजे माती आहे, मातीचे दोन जर सारखे कण, यामध्ये जे अट्रॅक्शन असतं दोन सारख्या कणांमध्ये, त्याला आपण कोहेजन असं संबोधलेलं आहे फिजिक्स मध्ये. आणि दुसरा जो शब्द दिला आहे ना साम्यशीलता, म्हणजे ॲफिनिटी. ॲफिनिटीला जो दुसरा पर्यायी शब्द आहे ऍडेजन. ऍडेजन म्हणजे दोन डिसिमिलर पदार्थ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण माती आहे आणि मातीवर समजा लाकूड ठेवलं किंवा इतर कुठलं प्लास्टिक, त्याला जे दोघांमधलं जे अट्रॅक्शन होतं दोन या डिसिमिलर पार्टिकल्स मधलं, तर त्याला ऍडेजन किंवा हे ॲफिनिटी पर्यायी शब्द वापरलाय असं मला वाटतं. ओके. जय बाबा. नाही, छान सांगितलं, खूप बरं केलंस. हा, तर शास्त्राच्या दृष्टीने पण कोणी याला समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्यांना हे कळेल. मी शास्त्रामध्ये. हा, बोला देशपांडे भाऊ. कोहेजन तर तुम्ही सांगितलं कोहेजन मार्ग आहे, परंतु दुसरा कोणता शब्द वापरला तिथं? ॲफिनिट. ऍडेजन. हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधले आहे. ॲफिनिटी मध्ये तुम्ही प्लास्टिक आणि माती याचा दोघांचा ॲफिनिटी होऊ शकत नाही. त्याला सॉरी, ऍडेजन म्हणून जो दुसरा शब्द आहे त्या संबंधी मी सांगितलं. होऊ शकतं तुम्ही म्हणता ते ॲफिनिटीचं बरोबर आहे. ओके. ॲफिनिटी म्हणजे दोघांमध्ये प्रेमच असतं, ते पण विरुद्ध असतं. कोहेजन मध्ये एकाच वस्तूबद्दल प्रेम आणि कोहेजन आणि प्रेम म्हणजे एकत्रीकरण. बरोबर आहे. ते काय फिजिक्स मध्ये दोन शब्द आहेत. कोहेजन म्हणजे अट्रॅक्शन टू सिमिलर पार्टिकल, आणि हायड्रोजन मध्ये इट इज अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल्स. ओके, ठीक आहे. इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन सिमिलर आहे ना. ठीक आहे. थँक्यू गांगडे सर, छान सांगितलं आणि अगदी परफेक्ट आहे की कोहेजन हा शब्द आहे तिथे त्या ओरिजिनली, आणि कोहेजनचा त्यांनी संसक्तिशीलता म्हणजे जो संबंध आहे त्यांच्यामधला. एनिवे, इन शॉर्ट, मतितार्थ असा आहे की त्यातलं प्रतिसारक शक्ती असो, त्यातला संबंध असो, विरुद्ध संबंध असो, त्यांचं एकत्र येणं असो किंवा त्यांचं विभक्त होणं असो, हे जे पण काही आहे ते प्रेमाचंच रूप आहे, प्रेमाचीच ती अभिव्यक्ती आहे असं बाबा इथे म्हणतायत. आता दोनच ओळी यातल्या पूर्ण करू आणि आजचा आपण इथे थांबू शकतो. या अवस्थेतील प्रेमाचेच एक म्हणून मी थोडं हे केलं कट शॉर्ट. आणि थँक्यू सो मच अहिंसा गोरे सर आणि गांगडे सर आणि देशपांडे भाऊ, तुम्ही जे हे विशेषतः गांगडे सर आणि गोरेंनी सांगितलं की जे शास्त्राच्या ह्याच्यामध्ये, आय होप तुमच्या स्वतःच्या मनाचं समाधान होतंय त्यांनी. या अवस्थेतील प्रेमाचेच एक विशेष उदाहरण म्हणजे चुंबकाचे लोहाकर्षण हे होय. प्रेमाचे हे सर्व प्रकार, मी हे यासाठी म्हटलं कारण गोरे सरांचे काही डाऊट्स होते म्हणून सांगितलं. शास्त्राच्या आधारावर ते समजून घ्यायचा प्रयत्न करतात, चांगली गोष्ट आहे. प्रेमाचे हे सर्व प्रकार सर्वात खालच्या दर्जाच्या
अगदी अविकसित जाणीवेत दिसून येत असल्यामुळे सर्वात कमी प्रतीचे असतात. हे सगळे प्रेमाचे प्रकार जरी असले ते सगळ्यात खालच्या प्रतीचे आहेत, कमी प्रतीचे आहेत. का? कारण आपण आता तो इथून पुढे आपल्याला तो सारखा गोल लक्षात ठेवावा लागेल, जो केतकीने आपल्याला स्क्रीन प्रेझेंट केला होता, की हा जो गोल आहे त्याचे 2 भाग पाडलेले आहे. त्या अर्ध्या भागामधल्या खालच्या अर्ध्या भागामध्ये खालचा अर्धा भाग जो आहे सगळ्यात खालचा, त्याच्यामध्ये या प्रकारचं प्रेम त्यांनी सांगितलेलं आहे, की निसर्गातलं लोहचुंबकाचं हे सगळं प्रेम त्यामध्ये सांगितलेलं आहे. आजची प्रार्थना आपण अहिंसाला दिलेली आहे ना. अहिंसा आहे ना, जय बाबा अहिंसा. तू रेडी राहा, बरोबर 7ला प्रार्थना सुरू करशील हा बेटा. आणि नंतर केतकी किंवा तुम्ही आपसात ठरवा कुणी आरती म्हणायची. डॉक्टर थावरेंचं काहीतरी आहे, मेसेज आहे का प्रश्न आहे. थँक्यू. डॉक्टर थावरेंनी सगळ्यांचं कौतुक केलंय ज्याने आजच्या ह्याच्यात भाग घेतला. पण छान झालं की जे एक पान जे अगदी साधं वाटत होतं आपण वाचून असंच संपवलं होतं, त्याच्यावरती आज एवढी चर्चा झाली. चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढचा पॅरेग्राफ आत्ता वाचायला नको घेऊया, 4च मिनिट आहे. 4 मिनिटात होईल. पण अजून काही कुणाला बोलायचंय का? जय बाबा. फार घाई नाही होईल पण संपून टाकते हा पॅरेग्राफ. पशुयोनीतील प्रेम. पशुयोनीमध्ये हे प्रेम सभोवतीच्या पदार्थांकडे निर्दिष्ट म्हणजे दाखवणे, निर्दिष्ट होणाऱ्या सचेतन प्रवृत्तींच्या म्हणजे चेतना आहे पशुमध्ये, सचेतन प्रवृत्तीच्या रूपात अधिक स्पष्ट होते. हे प्रेम निसर्ग प्रेरित असते, निसर्गदत्त असतं, ते निसर्गाने डायरेक्ट केलेलं असतं आणि योग्य पदार्थांना स्वाधीन करून इच्छापूर्ती करण्याच्या रूपाने प्रगट होते. म्हणजे त्यांचं भक्ष्य असेल ते मिळवणं असेल आणि मग ती भूक शमवणं असेल. जेव्हा वाघाला हरणास खाण्याची इच्छा होते. आता हे बघा, ह्या लेखामध्ये आणि पहिल्या लेखात हे रिपिटेशन आहे. ते रिपिटेशन असेलही किंवा हा लेख लिहिताना सीडीनी डिव्हाइन लव्ह सुद्धा याच्यात काही भाग घेतला असेल, व्हॉट एव्हर. जेव्हा वाघाला हरणास खाण्याची इच्छा होते तेव्हा खरोखरच त्याला त्याविषयी प्रेम वाटत असते. या अवस्थेत कामवासना म्हणजे पशुयोनीमधलं प्रेम, कामवासना हेही एक प्रेमाचंच दुसरं रूप पशुयोनीमध्ये असतं, जनावरांमध्ये. या अवस्थेतील प्रेमाच्या प्रादुर्भवनामध्ये म्हणजे प्रगट होण्यामध्ये, पशूंमध्ये कामवासना प्रगट होण्यामध्ये किंवा जे काही त्यांचं प्रेम असतं त्यांचं भक्ष्य प्राप्त करण्यामध्ये किंवा कामवासना प्रगट करण्यामध्ये एक गोष्ट मात्र सामान्य असते. ती कोणती? आणि ती म्हणजे त्या सर्वांमध्ये आपल्या प्रीती विषयाच्या द्वारा कोणती तरी निसर्ग प्रेरणा किंवा शारीरिक इच्छा तृप्त करून घ्यायची असते. म्हणजे पशुयोनीतलं जे प्रेम आहे, मग ते त्यांच्या भक्ष्याला प्राप्त करण्याचं प्रेम असू दे, त्यांचं शारीरिक कामवासनाविषयीचं प्रेम असू दे, हे प्रेम कसं असतं की त्यांची जी नैसर्गिक प्रेरणा आहे किंवा शारीरिक इच्छा म्हणजे काम विषय असेल तर शारीरिक इच्छा असू दे किंवा भक्ष्य म्हणून भूक जी आहे ती पण शरीराचीच इच्छा आहे, शरीराचीच नैसर्गिक प्रेरणा आहे भूक ही सुद्धा. तर ही जी निसर्ग प्रेरणा आहे, शरीराची जी भूक आहे किंवा शारीरिक इच्छा आणि नैसर्गिक जी प्रेरणा असते ती तृप्त त्यांना त्या माध्यमातून करून घ्यायची असते. तर अशा पद्धतीचं हे पशुयोनीतलं प्रेम बाबांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. सरळ आहे, सोपं आहे, साधं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, मानवी प्रेमाला एका नवीन तत्वाबरोबर, बुद्धीबरोबर जुळणी करून घ्यावी लागते. आतापर्यंत आपण काय बघितलं? पत्थर योनी, धातू योनी आणि पशु योनी पर्यंतचं. मग ते कीटक असतील, पक्षी असतील, इतर गोष्टी असतील. थँक्यू जय बाबा. सुरेखाताई तुम्ही कोऑर्डिनेट करा ते पंढरपूर यात्रेसाठी. जय बाबा. आणि ह्या सगळ्या थँक्यू. नाही ते जाऊन आले, त्यांचं पायलट व्हिजिट झाली, तारीख ठरली. मेहरनी मला सांगितलं पण मी विसरले. नोव्हेंबर 12 ते आहे बहुतेक. हा तर ते गुरुवारी जरा सांगाल ते. हो. थँक्यू. जय बाबा. तर पशु योनीपर्यंत बुद्धी ह्यात कुठे येतच नाही, पण मानव योनीमध्ये चेतना पूर्ण विकसित असते आणि प्रेमाला दुसऱ्या एका फॅक्टरशी तिथे जुळणी करून घ्यावी लागते आणि तो फॅक्टर म्हणजे बुद्धी. मानवामध्ये बुद्धी आहे, विचार करण्याची ताकद आहे
आणि त्या प्रकारे निर्णय घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. तेव्हा हे आपण पुढच्या वेळेला बघूया, कारण हा महत्वाचा आहे आणि छोटा असला तरी आता तो चॅप्टर नको सुरू करूया, की तिथे त्याला बुद्धीशी जुळणी करून घ्यावी लागते. जसं ऑफिसमध्ये एखादा नवीन मेंबर आला किंवा नवीन बॉस आला की त्याच्याशी ऍडजस्ट करावं लागतं, तसं ह्या प्रेमाला आता मनुष्य योनीमध्ये बुद्धी या नवीन तत्वाशी जुळवणी करून घ्यावी लागते. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा. प्रार्थना सुरू कर. जय बाबा. जय बाबा. अहिंसा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही सुरू कर. हा गुड. थँक्यू. जय बाबा. जय बाबा बेटा. बोलो अवतार मेहर बाबा की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आज्ञांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदि पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पुजारह किंवा एकमेव पूजनीय असेही म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर.
आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठीही आम्हा तू सहाय्य कर. बोल अवतार मेहेर बाबा की जय. मेहेर खूप छान, बाबा थँक्यू. अगदी अखेरच्या क्षणी देखील थँक्यू. जय बाबा. मस्त. 18 पुराणे शास्त्र साही वेद गीतले चार तुझा थांगना कुणाला लागला महिमा देवा पार दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती घ्या. अश्रु जलाने धुतले हे मन अनुतापाचे वरती आसन प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन बसात यावर या वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती घ्या. रोम रोम हा शरीरामधला धूप दीप होऊन उजळला अवधू जीवन नैवेद्याला अवधू जीवन नैवेद्याला अर्पण घ्या वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती घ्या. काय मागणी उठला हे तू मागितल्या विन सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती घ्या. शब्द पांगळे अपुरे पडती मुक्या भावना मोठी अडती कशी गावी तुझी आरती कशी गावी तुझी आरती तूच येई गावया मेहेर प्रभु आरती घ्या मेहेर प्रभु आरती घ्या. दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती घ्या वीर प्रभु आरती. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा